रेशमी नाते भाग 10. सकाळी पिहूला घरी सोडून सुमन, जीजी, विराट मुंबईला येतात. रात्री विराट पिहूला फोन करतो. किती वेळेची वाट बघत होते. पिहू गाल फुगूनच बोलू लागली. अरे सॉरी, कामात होतो आणि बिना ॲडजस्ट करता पळत आलो होतो. मग कामाचा लोड पडणारच ना. जेवण झालं? हो. तुझं? हो झालं. पिहू तू म्हणाली होती ना. तो बोलायचंच थांबतो. मी काय बोलले होते? अगं हनीमूनला जायचं म्हणत होती. मी कधी बोलले? पिहू घाबरतच बोलू लागली. विराट हसत बोलतो. पिहू आठव. नाही मी बोलले नाही. किती खोटं बोलता तुम्ही. अगं पिहू तूच तर म्हणाली होती मला तुमच्यासोबत फिरायला जायचं आहे. पिहू विचार करत ती एकदा त्याला बाहेर फिरायला बोलली होती. ती आठवत, हां 1 मिनिट, मी तसं नाही बोलले, मी फक्त फिरायला जायचं बोलले होते. विराट तिचा गोंधळ बघून जोरजोरात हसत असतो. तुम्हाला मज्जा येते ना मला त्रास द्यायला. मी नाही बोलणार. पिहू अगं, तो स्वतःचं हसू कंट्रोल करतो. लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला जातात ना, त्याला काय म्हणतात? तो हळू आवाजात बोलतो. पिहू त्याच्या बोलण्याने लाजून जाते. पिहू तू ब्लश करते ना? नाही, ती स्वतःला सावरत बोलते. तिकडे आले ना मग बघते तुम्हाला. हो बघ ना, मी कुठे बोललो? नको बघू, तुझाच तर आहे मी. विराट हसतो. मग कुठे जायचं हनीमूनला? पिहू लाजून शांतच असते. हॅलो, हां आहे. काय विचारले? मी कुठे जायचं? बोल ना. पिहू कुठेही हळू आवाजात लाजून बोलते. ऐकू आलं नाही. तोही तिची मज्जा घेत असतो. बरं ठीक आहे, मी चूज करतो. ओके. दार नॉक होते. पिहू मी नंतर कॉल करतो. तो कॉल कट करून दार उघडतो. भैयाजी, आजीने जीजीला बोलवलं आहे. तुम्हाला मणी सांगून निघून जातो. विराट खाली येतो. हां बोला. विराट दोघींच्या मध्ये बसत बोलतो. सुमन, रोहिणी सुद्धाही असतात. आज घरातल्या सगळ्या लेडीज असं का बघतात माझ्याकडे? त्याची रिॲक्शन बघून विराट बोलतो. सुधा जवळ येते. विराट, आई आणि जीजीची एक अट ऐकली ना, तूही शॉक होणार आहे. विराट दोघींकडे बघतो. काय आहे? कालपासून जीजी डोकं खाते आणि आजी तू पण सामील झालीस. दोघी त्याच्या कानात सांगतात. विराट उठून ओढूनच नाही म्हणतो. तुम्हा सगळ्यांना काही कामं नाहीत का? टाईम कसा वेस्ट घालवायचा हे तुमच्याकडून शिकावं. सुमन, तुझ्या मुलाला आवाज कमी करायला सांग. आवाज वाढवल्याने आम्ही शांत बसणार नाही आहे. जीजी तोऱ्यातच बोलू लागली. विराट, हां म्हण. सुमन हसू दाबतच बोलते. मॉम तू पण. तो आट्या पाडतच बोलून निघून जातो. सगळे तो गेल्यावर हसतच असतात. सकाळी सगळे शांत ब्रेकफास्ट करत होते. विराट न्यूजपेपरमध्ये बघत होता. त्याने एक नजर सगळ्यांवर टाकली. सकाळपासून कोणीच त्याच्याशी बोललं नव्हतं. मॉम, माझा शेक. गीता, हो हे धरा भैया. दादा, आज कोणीही तुझ्याशी बोलणार नाही. आजीची ऑर्डर आहे. नमन हसत सांगतो. ते दिसतच आहे. विराट दात ओठावर घासतच बोलतो. मग कळतंय ना. मग तर तयार हो ना लग्नाला. जीजी ओढूनच बोलते. जीजी, लग्न काय 10 वेळा करायची गोष्ट आहे? विराट चेअरवरून उठून हॉलमध्ये जातो. त्याच्या मागे सगळे येतात. अरे पोरा, लग्न किती घाई गडबडीत केलं. किती जणांना माहीत पण नाही तुझं लग्न झालं. सगळ्या विधीने नीट लग्न कर म्हणते मी. जीजी कंठ दाटतच बोलते. एकुलता एक नातू तू माझा आणि त्याचं पण लग्न नको काय मी पाहायला? जाऊ देत, मी जाते गावाला. आता तू मोठा झाला. या म्हातारीच्या बोलण्याला काय किंमत आहे? आत्ताच्या आत्ता गावाला जा. विराट पण उठून चिडून बोलू लागला. विराट, ही कुठली पद्धत बोलायची? सुमन चिडूनच बोलतात. हो, मी बोललं तर राग येतो, पण ही सगळी तुमची नाटकं काय बंद होत नाहीत? नाही ते ब्लॅकमेल करत बसतात. मी जाणार नाही. माझ्या जावयाचं घर आहे. हो का? मग बोलतेस कशी गं? विराट चिडून बोलतो. विराट, असं पण काही वेगळं मागितलं नाही एवढं चिडायला. सुद्धा जवळ येत बोलते. आत्या अगं, कामं सोडून हेच करू का? लोकांचं हनीमून ऐकलं होतं 2nd, 3rd आणि इथे लग्नाचंच चाललंय. विराटने लग्न झाल्यापासून पिहूला कुठेही घेऊन गेला नाही. जा तिला घेऊन फिरायला, पण तसं नाही तर अजून तिला किती लांब ठेवायचा हाच विचार करत होता तो. तो तर रागात काय बोलत होता त्यालाही कळत नव्हतं. सगळे शॉक होतच बघतात. आता सगळ्यांना कळाले ह्याला फिरायला जायची घाई आहे आणि आपण एक मध्येच घेऊन बसलोय. विराटच्या लक्षात येतं जे बोलायचं नव्हतं तेच तो रागाच्या भरात बोलून गेला. जीजी जवळ येऊन त्याचा कान पकडते. आता कळलं काय चालू आहे तुझ्या मनात.
जीजी कान सोड, मी काय लहान आहे का? जीजी कान सोडून नजर रोखूनच बघते. आता काय झालं? मी ऑलरेडी माझे न्यू प्रोजेक्ट चालू केले आहे. हनीमूनसाठी 15-20 डेज सुट्टी काढणार, ते सांगू नकोस. नमन हळूच कानात बोलतो. विराट त्याच्याकडे चकित होत बघतो. तुला कोण बोललं? चूप आता, काय बोलला तर बघ. मग त्याला तो धमकीच देतो. तुमच्या दोघांचं काय चालू आहे? आजी दोघांकडे बघून म्हणते. विराट बोलणार की नमन बोलतो. दादा मी पण नव्हतो लग्नात, प्लीज ना. दादा नमन डोळा मारतच त्याला म्हणतो. नमन, विराट दातावर ओठ घासतच बोलतो. दादा मला सांगितले वीराने लग्न कसं झालं. तुझ्याच लग्नात गेस्ट सखा आला होता तू. हे असं लग्न करतात का? विराटला आठवून चेहराच उतरतो. लग्नाच्या अर्धा तास आधी तो मांडपात आला होता. सुमनच्या लक्षात येते. दादा, नमन त्याला हलवून भानेवर आणतो. कुठे हरवलास? नथिंग, तो स्वतःला सावरत बोलला. विराट, लग्नात सगळ्या विधी पार पाडून नीट लग्न करून घे. आयुष्यभर हळहळ लागणार नाही, त्याची सुमन त्याला समजावत होती. जवळ येऊन आजी जवळ येऊन बसते. विराट, पिहूचीही काहीतरी स्वप्न असतील ना, जे ती लग्नात पूर्ण करू शकली नसेल, ते आता पूर्ण कर. किती समजूतदार मुलगी आहे, कधी काही मागत नाही. मग तुझं कर्तव्य नाही का तिला तिचे सगळे हक्क द्यायचा? फक्त गळ्यात मंगळसूत्र घालून सप्तपदी चालून लग्न झालं असं नसते. लग्नाच्या आधी नंतर किती विधी कार्यक्रम असतात. दियाचं लग्न बघून तिला वाटलं नसेल का आपलंही लग्न असं झालं असते तर? मुलींची खूप स्वप्न असतात, पण पिहूने कधी तुला कायच म्हटलं नाही. तिच्या आईवडिलांना आम्हाला कधीच दोष दिला नाही. तुम्ही माझ्या लग्नात असं का केलं नाही? तिच्या आईवडिलांनाही वाटलंच असेल, पण तूच इथं नव्हतास तर तेही काही बोलू शकले नाहीत. आता ती संधी तुला मिळते तर का नको म्हणतोस? विराट आजीकडे एकदा आणि जीजीकडे एकदा बघतो. विराट बोल ना. विराट उठतो. ओके फाईन, ठीक आहे, पण लवकरात लवकर काय आहे ते करा. मला पिहूला लवकर घरात घेऊन यायचं आहे. मला ती ह्या घरात लवकर हवी आहे. चिडूनच तो बोलून निघून जातो. ते गेल्यावर सगळे हसायला लागतात. रोहिणीला काही एक इंटरेस्ट नव्हता, पण आता सगळ्यांमध्ये तीही सामील होते. रोहिणी विराटच्या रूममध्ये येते. विराट ऑफिसला जाण्यासाठी आवरतच होता. आई, ये ना, काय काम होते का? काही नाही, सहजच आले. विराट गालत हसत परत आवरायला घेतो. विराट, तू नमनला अजून ऑफिस जॉईन करायला सांगितले नाही. येऊन किती दिवस झाले. तो तर कधी स्वतःहून येणार नाही आणि तुझे बाबा तर काही मनावर घेत नाहीत. विराट जवळ येत, आई त्याची इच्छा नाही आहे बिझनेसमध्ये. काय? अरे विराट, तो लहान आहे, काहीही बोलेल, मग तू त्याचं ऐकणार आहे का? पूर्ण आयुष्यभर पेंटिंग काढत बसणार का तो? रोहिणी चिडूनच बोलते. पण आई, विराट, मला नमन लवकरात लवकर बिझनेस जॉईन करायला हवा. ते आता तू ठरव, माझं ऐकायचं का नमनचं? आई पण, रोहिणी त्याचं न ऐकताच निघून जाते. विराट विचारात पडतो. रोहिणी चिडूनच रूममध्ये जाते. विराट असं काय बोलू शकेल तिला वाटलंच नव्हतं. नमनला तर कधी अक्कल येणार काय माहीत. लवकरात लवकर नमन रांगेला लागला तर बरं आहे, नाही तर ह्या विराटच्या मागे पुढे करत बसावं लागेल. आता पिहूने काय जादू केली काय माहीत, दुसरं काही दिसतच नाही याला. बघता बघता मुलं होतील, मग काय सगळं त्यांच्या नावावर करायला बसलाय हा विराट. रोहिणी एकटी स्वतःशीच बडबडत बसली. सुमन भीमरावांना फोन करतात. हा बोलत आहे. पिहू शेजारीच बसली होती. भीमरावांना ऐकून आश्चर्यही होत होते आणि आनंदही होता. ते फोन ठेवतात. अहो, काय म्हणत होती सुमन? रेवती भीमरावांची हावभाव बघून विचारू लागली. पिहू आतुर झाली होती. सुमनताई म्हणत होत्या, विराटच्या जीजीची इच्छा आहे. काय? पिहू पटकन बोलून गेली. तिला कळताच ही दुसरीकडे बघू लागली. भीमराव हसत पिहूला जवळ घेतात. पिहूला परत नवरीच्या रूपात बघायचे आहे त्यांना. रेवती हा म्हणून परत कळल्यावर काय शॉक होतच बोलते. पिहू तर ब्लँक होत बघते. पप्पा म्हणजे? अगं माझी चिऊ, तुझं आणि विराटचं लग्न बघायचं आहे त्यांना. पिहूला तर काय रिॲक्ट करावं कळतच नव्हते. मनाची चलबिचल वाढली होती. लज्जा, भीती, हसू सगळे भाव संमिश्र झाले होते. ती लाजून पटकन रेवतीच्या कुशीत शिरली. रेवती तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. डोळ्यातून आनंद अश्रू येतच होते. प्रांजल कपाळालाच हात लावते. मम्मी, माझ्या लग्नात रडायला थोडं पाणी ठेव ना. तिघे तिच्याकडे बघतात. प्रांजू, तुझ्या लग्नात मी तरी रडणारच नाही. जो करून घेणार असेल ना, त्याची आई रडत बसेल. कुठली आफत घेऊन आला घरी
रेवती डोळे पुसतच बोलू लागल्या. वा, कोणाची आई असेल का अशी? मी एवढ्या लवकर तर लग्न नाही करणार. अजून मला तुला त्रास द्यायचा आहे. भीमराव हसत प्रांजलला हात करून जवळ ये बोलतात. प्रांजल पटकन पळत जाते. पप्पा फक्त मला लाड करतात. पप्पा, माझी ही सावत्र आई तर नाही ना? रेवती उठून तिला जोरात थपाट मारते. मम्मी, पप्पा ते बघा ना, सावत्र आईची लक्षणं आहे तिच्यामध्ये. पिहू पण तिच्या दंडाला मारते. तोंड किती चालवतेस ग पागल. रेवती, तू करतेस भेदभाव ते चालते हां. सारखं माझ्या पोरीला ओरडत असतेस. ते प्रांजलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. हो, तुमची मुलगी किती आगाऊ आहे हे दिसत नाही का तुम्हाला? फक्त मला त्रास द्यायचा असतो, तेच डोक्यात चालू असते सारखं. तुझी लेक तर काही त्रासच देत नाही. प्रांजल पिहूकडे बघून बोलते. मी कधी त्रास दिला हां? पिहू चिडून बोलते. हो का, माझ्यापेक्षा तू त्रास दिला आहेस. मम्मी, तिला सांग हां, माझ्या नादी लागू नकोस. दोघी शांत बसा. काय विषय आणि कुठे काय चाललाय तुम्ही? अहो, मग अजून काय म्हणाली? तसे सगळे शांत होतात. 15 दिवसांनी तारीख निघाली आहे. 2 दिवसात सगळं फायनल करून सांगतात म्हणाल्या. पिहू जेवण करून रूममध्ये गेली. 9 वाजले तरी विराटचा कॉल आला नव्हता आणि सकाळी पण त्याने कॉल केला नव्हता. तिने कॉल केला. 2-3 वेळा तिने ट्राय केला पण त्याने उचललाच नाही. पिहूने परत एकदा कॉल केला. त्याने मेसेज केला, घरी गेल्यावर कॉल करतो. तिने ही हो म्हणून रिप्लाय दिला. 11चे 12 कधी वाजले कळलेच नाही. वाट बघून पिहू झोपून गेली. सकाळी त्याने फोन लावला तर स्विच ऑफ होता. त्याने घरात लावला तर ती अजून झोपली होती. तोही ऑफिसला निघून गेला. लग्नाच्या आधी सुमनने त्याला 7-8 दिवस सुट्टी घ्यायला लावली होती, म्हणून तो काम कमी करण्यासाठी आत्ता संपवायचं चालू होतं त्याचं. पिहू उठून आवरून परत मोबाईल घेऊन विराटला कॉल करू लागली. 7-8 मिस कॉल पडल्यावर त्याने उचलला. पिहू बोलणार की विराट बोलला. पिहू, एकदा फोन उचलला नाही तर मी कामात आहे हे कळतच नाही का तुला? तो शांतपणे चिडून बोलतो. ते आता नंतर बोल, मी करेल फ्री झाल्यावर. तो एवढं बोलून फोन ठेवून देतो. पिहूला वाईटच वाटते. ती डोळ्यांच्या कडा पुसत मोबाईल टाकून TV लावते. पिहू, आवाज किती कमी कर. रेवती किचनमधून बोलते. पिहू टीव्हीचा आवाज कमी करते. ती विराटचाच विचार करत बसली. 2 दिवस झाले फोन करते पण वाटतच नाही स्वतःहून बोलावं. विराट फ्री झाल्यावर दुपारवरून कॉल लावतो. पिहूची इच्छा नव्हती तरी तिने कॉल उचलला. हां बोल, आता फ्री झालो. पिहू 1 नाही 2 नाही. हॅलो. काय? सकाळी किती फोन करत होती आणि आता बोलत नाही आहे? पिहू शांत का आहे? बोल ना. तुम्हाला आवडत नसेल तर मी परत फोन करणार नाही, तसं सांगा तुम्ही. पिहू चिडूनच बोलते. आता हे काय नवीन? 2 दिवस झालं बोलणं नाही. तुम्ही तिकडे जाऊन मला विसरून गेलात. पिहू कंठ दाटूनच बोलते. पिहू, अगं विसरलो नाही. आणि हे काय नवीन आहे तुझ्यासाठी तर एक फोन करायला जीवावर येत होता आणि आता फोनवर फोन करतीस. तो हसतच बोलतो. हो, नवीन नाही माझ्यासाठी, पण तेव्हा आणि आता फरक आहे. ती मुसमुस करतच बोलू लागली. पिहू, डोंट क्राय ना. मलाही बोलायचं असते पण टायमिंग जुळत नाही आहे. ती डोळे पुसतच बोलली. नाही, काहीतरी बोल. काही नाही, सॉरी. तू का सॉरी बोलते? ते का? ही नाही, परत फोन करणार मी. उगाच मी तुम्हाला त्रास देणार नाही. पिहू, आता तू अति बोलतेस. मी तुला फोन नाही करू म्हटलं नाही. तू चिडूनच बोलतो. ती त्याचा आवाज ऐकून घाबरूनच फोन ठेवते. तोही फोनकडे रागाने बघत टाकतो. डोकं उठवलं सगळ्यांनी. एकीकडे मॉम तर मध्येच आईचं एक. तर आता पिहूची कमी होती. तो स्वतःशीच बडबडत होता. ऑफिसमध्ये. विराट, सोनियाची तू सुट्टी कॅन्सल केली का? मानव आत येत बोलू लागला. हो केली. विराटची सेक्रेटरी सोनिया. विराट त्याच्याकडे नजर रोखून बघतो. का? पण तिला हवी आहे 2च दिवस. एक काम कर, तिला म्हण कायमची सुट्टी घे. अरे ते मानव, तिची वकिली करतोय का तू? विराट रागानेच बोलतो. अरे विराट, चिडायचं काय आहे? तिचं काम मी हँडल करतोय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? मानव, माझं डोकं आधीच गरम आहे. तू आता तडका मारू नको. तुझं काम कर जा. तो ओढूनच बोलतो. तुझं डोकं कधी गरम नसते. तो तोंडातच पुटपुटत निघून जातो. विराट थोडा वेळ विचार करून एकाला फोन लावतो. पिहू फ्रेश होऊन खाली आली. रेवतीचं लक्ष गेलं. पिहू, तू रडली का? नाही. पिहू नजर इकडे तिकडे करतच बोलते. प्रांजल कॉलेजवरून येते. रेवती आणि प्रांजल एकमेकींकडे बघतात. दी सॅड का आहे? काही नाही. एकच प्रश्न का विचारता तुम्ही? ठीक आहे, नको सांगू, शांत हो. तुला काय खायचं आहे का? दुपारी पण नीट जेवली नाही तू. काही त्रास होतोय का? रेवती तिचा चेहरा बघून एक एक प्रश्न विचार करत होती.
मन नाही आहे काही खायचं, पिहू हळूच म्हणाली. दी चल बाहेर आपण जाऊ आणि पाणीपुरी खाऊन मूड फ्रेश होईल. बाहेरचं काही नको प्रांजू, आता कुठे बरं वाटतं. फक्त फिरायला जायचं असेल तर घेऊन जा, रेवती बोलते. ठीक आहे, फिरून तरी येऊ, चल ना दी. जा पिहू बाहेर फिरून ये, किती दिवस झाले बाहेरसुद्धा गेली नाहीस तू. उद्या मी कॉलेजला जात नाही, मस्त शॉपिंगला जाऊ हां. पिहू दोघींकडे बघून हसते. तुम्ही दोघी काय लगेच घाबरता, काही नाही झालं. पिहू बोलतच होती की बेल वाजली. प्रांजू उठून दार उघडते. कोण? गुड इव्हनिंग मॅम, हे विराट सरांनी पाठवलं आहे. प्रांजल पार्सल घेत पिहूकडे बघते. पिहू जवळ येऊन उघडून बघते. विराटने तिच्यासाठी पाणीपुरी, रसगुल्ला आणि चॉकलेट्स पाठवले होते. पिहूचा चेहराच खुलतो. वाव दी, प्रांजल जोरात किंचाळते. पिहूला विराटचा कॉल येतो. प्रांजल आत घेऊन जाते. प्रांजल हात लावणार की रेवती हाताला फटका मारते. पिहूसाठी आहे ते, ती एकटी खाणार आहे का एवढं. पिहू कानाला फोन लावते. सॉरी माय प्रिन्सेस, विराट हसत बोलतो. पिहू लाजून चेहऱ्यावरच हात ठेवते. ओ काय लाजतेस? तुम्हाला कसं कळलं? पिहू बाहेर बघत बोलली. मला तुला बघायची गरज नाही आहे, लगेच फील होते तू कशी रिॲक्ट करतेस. तुमचं एक काहीतरी काम करा तुम्ही. विराट हसतो. जा पाणीपुरी खाऊन घे, जास्त नाही पण थोडंसंच. रात्री झोपू नकोस, मी फोन करतो. किती 12 वाजता? ती टोमणा मारतच बोलते. नाही ग, लवकर जातो आज आणि तुला लवकर पहिला फोन करतो. ओके? मी वेट करेन. ठेवू फोन? किती रडली ते पण नंतर डिस्कस करू, तो हसतच बोलतो. तुम्ही ना, बाय, लव यू. पिहू लाजून बोलते. हंच म्हण, कधी म्हणू नकोस तू. अहो पिहू लाडात येऊन बोलते. ठीक आहे, मीही वेट करेन. पिहू फोन ठेवून आत जाते. दी किती वेळ, मम्मी मला हात पण लावू देत नाही आहे. पिहू हसून तिला पाणीपुरी भरवते. काय मम्मी तू पण? मग आतापर्यंत सगळं खाऊन मोकळी झाली असती. दोघी मस्ती करतच खातात. आतापर्यंत पिहूचा चेहरा पडला होता. आता खळखळून हसू लागल्यावर रेवती खुश होऊन तिच्याकडे बघत बसली. विराट, त्रिशाची केस सॉल्व्ह झाली. आताच लॉयरचा फोन आला. ती नॉर्मल नाही आहे हे सिद्ध झालं आहे. तिला पोलीस कस्टडीमधून तिच्यावर ट्रीटमेंट दिली जाईल. हो ग्रेट. देवेशचं काय रिॲक्शन यावर? विराट, मला वाटतंय आपण थोडे दिवस हे प्रोजेक्ट थांबवू. हातात आपल्याच आहे ना, मग घाई का? वातावरण थोडं गरम आहे. मी काय म्हणतो कळतंय ना तुला? मलाही तेच वाटतंय. देवेश काही करणार नाही हेही माहीत आहे. मला वाटतंय देवेश स्वतःहूनच मागे सरकून पार्टनरशिप तोडेल. मानव हसत हो बोलतो. सोनियाला सांग. 2च दिवस फक्त. विराट हसून बोलतो. ते मी ऑलरेडी केलं आहे काम. मानव डोळा मारत बोलतो. बॉस मी आहे का तू? विराट नजर रोखून बघतो. अरे यार काय तू पण? माझ्या लव्ह लाईफमध्ये तू का विलन बनतोस रे? बिचारी किती ॲक्टिव्ह असते. कामात 2 दिवस रजा देऊ शकत नाही का तू तिला? दिसतंय मला कशात जास्त ॲक्टिव्ह असते ते. तुमचं हे लव वगैरे ना ऑफिसच्या बाहेर ठेवायचं. विराट धमकीच्या स्वरातच बोलतो. हो रे, तुला कधी काय त्रास झालाय का? 8-9च्या दरम्यान विराट घरी येतो. जेवताना सगळ्यांचंच चाललं होतं. काय करायचं काय नाही. रोहिणी शांत बसली होती. विराट जेवण करून रोहिणीजवळ बसतो. आई. हां बोल. रोहिणी एक नजर टाकून दुसरीकडे बघते. आई, एवढं लग्न होऊ देत, मग मी स्वतः त्याला ऑफिस जॉईन करायला सांगतो. एन्जॉय करू देत 15-20 दिवस. ठीक आहे, पण नंतर तू स्वतः त्याला समजावायचं. त्याचं एकसुद्धा ऐकून घ्यायचं नाही. आता तर हस. मी असल्यावर का टेन्शन घेतेस? रोहिणी हसून त्याला हक करते. तिच्या मनासारखं झालं होतं आता. विराटला आता नमनचं टेन्शन आलं होतं. कारण त्याला बिझनेसमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. त्याची स्वप्न वेगळी आहेत. सगळे बोलतच बसले होते की विराटच्या लक्षात आले. त्याने वॉचमध्ये बघितले. 10 वाजून गेले होते. तो रूममध्ये चालला होताच की नमन मागून आला. दादा हे बघ, मी वेडिंग कार्ड सिलेक्ट केले. ह्यातले कुठलं चांगलं आहे? तो एक एक करून दाखवू लागला. नमन, नंतर बघू, मला काम आहे. दादा, ओन्ली 15 डेज राहिलेत. कधी बघणार आहेस तू? तुझ्या वहिनीला सेंड कर. तिला जे आवडेल तेच तू चूज कर. आता जाऊ? तो नजर रोखूनच बघतो. हां जा, आम्हाला गरज आहे. असा वागतोय. नमन तोंड वाकडं करूनच निघून गेला. विराट रूममध्ये आला. फ्रेश होऊन पिहूला व्हिडिओ कॉल केला. पिहू तर वाट बघतच बसली होती. किती वेळ? ती चक करतच बोलली. अगं घरातले माहीत आहेत ना कसे आहेत. लग्न म्हणून डोकं उठून ठेवलंय माझं. अशी बघतेस का? पिहू त्याच्या चेहऱ्याकडेच एकटक बघत होती. म्हणून त्याने तिला विचारलं. तुम्ही थकला आहात? आराम करा. तो गालात हसतो. नाही ग, तुझ्याशी बोलून फ्रेश झालोय. तो बेडवर आडवा परत बोलतो. सॉरी. आता का सॉरी? उगाच मी दुपारी चिडले ना. तू कुठे चिडली? मी चिडलो होतो. त्यासाठी माझी पिल्लू किती रडली असेल. नाही, मी कुठे रडले? ती अडखळतच बोलू लागली.
हो का, ठीक आहे, जाऊ दे. तू खुश आहेस ना? परत लग्न आपलं? हो. हो. मग काय काय करायचं ठरवलं लग्नात? मला नमनने आपले वेडिंग कार्डचे पिक्स सेंड केलेत. हो, मीच सांगितले त्याला तुला पाठव म्हणून. मला नाही जमणार सिलेक्ट करायला. तुमच्या आवडीचं बघा ना. का? तुला का नाही जमणार? अहो, माझी चॉईस आणि तुमच्या चॉईसमध्ये खूप फरक आहे. त्यात घरच्यांना आवडले नाही तर? ती चेहरा उतरतच बोलू लागली. पिहू, चॉईसचा संबंध नाही आहे. इथे तुला काय हवं आहे ते महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांना आवडण्यापेक्षा तुला आवडलं ते महत्त्वाचं आहे. अहो, पण तुम्ही पण सिलेक्ट करा ना. मला फक्त तुझ्या आवडीचं हवं आहे. मला उद्या पिक सेंड कर बस. तुम्ही कधी येणार? मी 5-6 दिवसांनी. म्हणजे सगळेच येणार आहात? मॉमने तर वॉर्निंगच दिली आहे. 7 डेज काम करायचं नाही. फक्त 7 दिवसच. हां, 5 दिवस लग्नाच्या आधी आणि 2 दिवस लग्नानंतर. लग्नानंतर तुम्ही 2 दिवसच राहणार माझ्यासोबत? पिहू चेहरा उतरवत बोलली. हो, काम करू का नको? तो लाडात येत म्हणतो. तसं नाही. पण पण काय? तो रोमॅन्टिक आवाजात म्हणतो. काही नाही. ती चिडूनच दुसरीकडे बघते. स्वतःहून कधी बोलणार? विराट हसत बोलतो. मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. तुम्ही मुद्दाम छळता ना? तू बोलल्याशिवाय मी तुला कुठेही घेऊन जाणार नाही आहे. विराट भाव खातच म्हणतो. नको घेऊन जाऊ. ठीक आहे. तुम्ही बोलला होता जाऊ म्हणून. पिहू चिडूनच बोलते. जाणार आहे, पण मला काहीतरी हवं आहे मगच. काय? पिहू डोळे बारीक करून बघते. सांगेल तिकडे आल्यावर. पिहू लाजून खाली बघते. पिहू लाजली मग तुझे गाल मला चावायची इच्छा होते. प्लीज अशी लाजू नकोस ना. ती काय तुमचं चेहरा झाकूनच घेते. मग किती गोड दिसतेस तू. अहो, अजून एकदा बोल. काय? पिहूला न कळल्याने तिने विचारले. हेच ग, तू म्हणतेस ना. अहो, खूप छान वाटते कानाला. पिहू लाजून लाल झाली होती. तिच्या ओठांच्या खालचा तिला उफ. अहो, शांत बसा ना. पिहू हळूच बोलली. तो बोलत होता तर तिच्या अंगावर गोड शहारा येत होता. विराट गालात हसत शांत बसतो. पिहू त्याला बघत झोपली. झोपल्यावर विराट कॉल कट करून झोपी जातो. लग्नाची तयारी सगळ्यांची चालूच असते. लग्नाच्या 10 दिवस आधी सगळे पुण्याला आले होते. पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये लग्न करायचं ठरले होते. आता फक्त विराट आणि पिहूच्या कपड्यांची, दागिन्यांची शॉपिंग राहिली होती. विराट पुण्याला आल्यावर पहिले त्याने गाडी पिहूच्या घरी वळवली. दादा, आपण कुठे चाललोय? नमन त्याच्याच गाडीत होता म्हणून त्याने विचारले. पिहूकडे. हो, वहिनीला बघायची किती घाई? नमन चिडवतच म्हणाला. विराट गालात हसतो. 10 ते 12 दिवस भेटून झाले होते. त्यात फोनवर 2 दिवसाआड बोलणं झालं होतं. आता पुण्यात आल्यावर त्याची कार तिकडेच वळणार. पिहूला त्याने सांगितलंच नव्हतं. त्याने 5 दिवस आधी येणार बोलला होता, पण तो 10 दिवस आधीच आला होता. दोघेही पिहूच्या घरी आले. संध्याकाळची वेळ होती. दार उघडेच होते. विराट, नमन आत आले. प्रांजल आणि रेवती बसल्याच होत्या. विराट, ये ना. रेवती खुश होऊन बोलते. प्रांजलला पण हसत जवळ घेते. जिजू, दीप बोलली नाही येणार म्हणून. तिला माहीतच नाही आहे, सरप्राईज आहे. विराट गालात हसत बोलतो. ओ हू. प्रांजल उडी मारतच ओरडते. प्रांजू, काय हे? रेवती डोळ्याने दटावते. तशी ती शांत होते. नमन तर कधीच हँग झाला होता प्रांजलला बघून. तिचे ते बोलके डोळे, नटखटपणा चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं. नमन, ये बाळा. रेवती त्याला बसायला सांगते. तोही दबकतच बसतो. इकडे तर विराट वर पण निघाला नमनला सोडून. प्रांजू, पाणी आण. हो. प्रांजल हसतच आत जाऊन पाणी आणते. प्रांजल नमनच्या समोर ग्लास धरते. तो एक स्माईल देत ग्लास घेतो. प्रांजल त्याच्यासमोर बसून मोबाईलमध्ये बघत बसली होती. रेवती बोलायला लागली तसा तो भानावर येत बोलू लागला. इकडं पिहू कबड आवरत होती. तिच्या हातात कपडे होते. विराट हळूच दबक्या पावलाने रूममध्ये आला. पिहूची पाठ त्याच्याकडे असल्याने तिला कळलं नाही. विराटने पटकन जाऊन मागून तिला स्वतःकडे वळवत ओठांवर ओठ ठेवले. एवढ्या लवकर सगळं झालं की पिहूला कळलंच नाही. तुम्ही ती मोठे डोळे करूनच बघू लागली. ती बोलतच होती. त्याने परत तिची मान पकडून जवळ खेचून ओठांवर ओठ ठेवून घट्ट पकडून किस करू लागला. पिहूलाही माहीत होतं त्याचं मन शांत होत नाही तोपर्यंत तो बोलूही देणार नाही आणि सोडणारही नाही. तिनेही त्याला साथ दिली. डीप किस करून कितीतरी क्षणांनी विराटने तिला सोडले. दोघेही जोरजोरात श्वास घेत एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. विराटने कपाळाला कपाळ टेकवले. आय मिस यू सो मच. पिहूला दम लागल्याने बोलताही येत नव्हते. तिने त्याला घट्ट मिठी मारली. थोड्या वेळाने ती त्याच्या पाठीवर मारते की किती घाबरले मी, असं करतात. विराट हसत तिला घट्ट आवळतो. आता मीच असणार ना, त्यात काय घाबरायचं. हां, पण ती मिठीतून बाहेर येत त्याच्याकडे बघते. तुम्ही सकाळी बोलला नाही येणार म्हणून.
सरप्राईज द्यायचं होतं मला, तो ओठांच्या खाली तीळवर किस करून बोलतो. पियू हसून टाचा उंचावून त्याच्या गालावर किस करते. विराट तिचा चेहरा ओंजळीत घेतो. खूप मिस केले हे 10-12 दिवस. त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होते. मी पण. पिहूचेही डोळे पाणवले. विराट तिच्या दोन्ही डोळ्यांवर किस करून मिठीत घेतले. खूप वेळाने विराटने तिला सोडले. अहो, तुम्हाला काय कळतं, हे असं करतात? ती ओठांना हात लावत, ओठ त्याने दातात थोड्यावर धरल्याने लाल झाले होते. लटक्या रागातच बोलते. विराट हसून तिचे गाल ओढतो. हो का? आवडल्याशिवाय रिस्पॉन्स देतेस का? तो हळूच कानात बोलतो. पिहू लाजून खाली बघते. विराट तिच्या कमरेला पकडून बेडवर आडवा पडतो. अहो, पिहू चिडूनच बोलते. तो तिचे केस मागे घेतो. अहो काय? मला किती त्रास होतोय तुझ्यापासून दूर राहायचा. पण काय कोणाला काळजीच नाही. मध्येच हे लग्नाचं काढून ठेवलं. आतापर्यंत हनीमूनला गेलो असतो. विराट गाल फुगूनच बोलतो. पिहू लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवून हसते. तुमचं ना? माझं काय? तुला वाटत नाही हे सगळं टाईम वेस्ट आहे? तो तिच्या शोल्डर धरून तिचा चेहरा वर करतो. अहो, पिहू दोन्ही हातांनी चेहरा झाकून लाजून परत त्याच्या छातीवर डोकं टेकवते. विराटचा मोबाईल वाजल्याने पिहू त्याच्या अंगावरून उठून बसते. विराट कॉल रिसीव्ह करत एका हाताने पिहूला जवळ घेतो. विराट, कुठे आहेस? आम्ही सगळे कधीच आलोय. सुमन चिडूनच बोलतात. आलोय ग, पुण्यातच आहे. पुण्यात कुठे? पिहूकडे का? हो. विराट पिहूच्या कानाला नाक घासतच म्हणतो. पिहू दचकून पटकन उभी राहते. त्याने तिचा हात पकडून ओढले आणि डोळ्याने शांत बस म्हणत तिला मोठे डोळे करून दाखवतो. ती पण शांत बसली. विराट, काय हे? आल्या आल्या न सांगताच गेलाच का तू? आता ये लवकर. आजी जिजी ओरडतील. का? अरे, सगळं सांगायचं का तुला? सुमन चिडूनच बोलते. मी पिहूला घेऊन येणार आहे. पिहू चकित होतच बघते. अरे, लग्न झाल्यावर आणायचं आहे ना? असं कसं सगळं उलट करतोस रे? तू ये पहिले घरी आणि पिहूला आणू नकोस. बट मॉम, तो चिडूनच बोलतो. मी जेवढं सांगितले तेवढं कर. एका तासात तू मला घरी हवाय. सुमन रागातच बोलते. तो रागातच फोन कट करतो. काय झालं? तो रागात होता म्हणून पिहूने त्याला हक करत विचारले. तोही तिला घट पकडत उचलून मांडीवर घेतो. काही नाही. त्याला पिहूला घेऊन जायचं होतं, पण आता मॉम पुढे त्याचं चालणार नाही म्हणून तो चिडला होता. अहो, तो डोळे मिटून तिचा सुगंध घेत होता. अहो, घरात सगळे आहेत. खाली चला ना, काय म्हणतील? तो तिला दूर करत बोलतो. मी तुझ्यासाठी आलोय. तो आवाज चाडवतच बोलतो. ती शांत बसून परत त्याला बिलगते. थोड्या वेळाने तोही शांत होतो. तिच्या कपाळाला किस करून तो उठतो. चल खाली जाऊ. तो शांततेत बोलतो. तुम्ही चिडला नाही ना? ती हळूच बोलते. तो गालात हसत नाही म्हणून मान हलवतो. ती हसते. 1 मिनिट पिहू. मिररमध्ये बघून केसांवरून ब्रश फिरून क्लच नीट लावत होती. विराट पॉकेटमध्ये हात घालून तिलाच निहाळत होता. पिहू एक नजर बघून लाजून दुसरीकडे बघते. मिसेस देशमुख, झालं का? तो हळूच तिच्याजवळ येत पुढे झुकून बघतो. पिहू हसून लाजून हो म्हणून मान हलवते. तू लिप बाम लावू नकोस जात. मला डीप किस हवी आहे. तो समोरचे लिप बाम हातात घेत बोलतो. काही काय? तुमच्यासारखा. पिहू लाजून बाजूला होते. काही काय म्हणजे? मला हवं आहे. नाहीतर मी रात्री इकडेच येईन झोपायला. तो हसत तिच्याजवळ येत बोलतो. पिहू पटकन पळत दाराबाहेर जाते. आता काही नाही, लग्नानंतर. ती हसून बोलते. काय? तो शॉक होतच बोलतो. अजून 10 डेज आहेत? हो. ती पळतच बाहेर जाते. आणि मी ऐकणार असं वाटतंय? तोही हसून बोलतच तिच्या मागे जातो. नमन, कसा आहेस? पिहू जवळ येत बोलते. विराटही नमनजवळ येऊन बसतो. विराटच्या येण्याने पिहूचा चेहराच खुलला होता. थोडा वेळ बसून दोघे निघतात. पिहू गाडीपर्यंत त्याला सोडायला जाते. तो तिला हक करतो. अहो सोडा, नमन आहे. पिहू इकडे तिकडे बघत बोलते. विराट तिचा चेहरा दोन्ही हातात धरून, उद्या तयार राहा. आपण तुझा शालू घ्यायला जाऊ. तेही माझ्या चॉईसचा. तो हसत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. पिहू हसूनच मानेने हो बोलते. दादा, आज इथंच राहा. नमन वाट बघून कंटाळून म्हणतो. तो त्याला लूक देतो. तो लगेच दुसरीकडे बघतो. त्याचं वर लक्ष जाते. प्रांजल वर टेरेसवर असते. ती फोनवर जोरजोरात हसत गप्पा मारत होती. तो तिलाच बघत राहतो. ती ओळख नसल्याने त्याच्याशी बोललीच नव्हती. फक्त जिजू जिजू करत होती. तो स्वतःशीच बडबडत चिडत बोलतो. वेळ नाही लागला ना? विराट गाडीत बसून म्हणतो. काही नाही. ते असंच. चल श्याम. नमन विषय बदलत ड्रायव्हरला बोलतो. पिहू विराटला बाय करून आत येते. रेवती हसत पिहूला जवळ घेते. बघ, विराट कसा तुला जीव लावतो. माझी चॉईस माझ्या मुलीसाठी कधीच चुकणार नाही. मला टेन्शन होते. कसा विराट असेल? तू खुश राहशील का? पण आता सगळं टेन्शन गेलं. रेवती तिच्या कपाळाला पप्पी देत म्हणते. पिहू लाजून कुशीत शिरते. तिलाही अनएक्सपेक्टेड होते.
विराट तिला एवढा जीव लावेल त्याचा पिहू श्वास झाली होती. विराट गाडीत विचारतच असतो, दादा काय झालं? मन होत नाही का वहिनीपासून दूर राहायला? विराट नमनकडे बघतो. एकाच सिटीत राहून कसं वेगळं राहायचं तो चिडतच बोलतो. मग तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे? नमन बारीक डोळे करतच बोलतो. सिंपल आहे, उद्या मी तिला घेऊन येणार. पण आजी ऐकेल का? तुला घरातच किती सगळ्यांनी वॉर्निंग दिली आहे. सगळे कसे मला ब्लॅकमेल करतात तसं तो नमनला डोळा मारून म्हणतो. विराट घरात आल्यावर आजी बरसते. विराट, तुला घरातच बजावून सांगितले होते ना, लग्न होईपर्यंत पिहू तिकडे आणि तू इकडे राहणार, मग का गेलास? तो एक नजर रागेने सुमनकडे बघतो. सुमनला त्याच्या नजरेनेच कळालं, हा आता शांत बसायला तयार नाही. आजी, पिहूचं आणि माझं लग्न झालंय आणि ती माझी बायको आहे. हे तुम्हाला लग्नाचा वेड लागलाय ना, मग करा ना. मी काही बोललो का? पण पिहू मला उद्या या घरात हवी. तो ऑर्डर दिल्यासारखा बोलून निघून गेला. अगं सुमन, हा कोणाचंच ऐकत नाही. जीजी सुमनवर चढते. आई, मी काय सांगू आता? तो ऐकणार सुद्धा नाही. ते मला माहीत नाही कसं समजवायचं, तू बघ. आई, मी काय म्हणते? सुमन जवळ येऊन बसते. तुला जेवढे सांगितले तेवढे कर, जास्त शिकवू नकोस. सुमन शांतच बसते. विराट फ्रेश होऊन खाली येतो. सगळे जेवायला बसलेच होते. शांतपणे सगळे जेवले. तसा विराटने परत तोच विषय काढला. मॉम, पिहूला तू आणणार आहे का मी जाऊन आणू? तो जितकं शांत राहता येईल तेवढं शांत होता. सुमन दोघीकडे नजर टाकून विराटकडे बघते. विराट, कुठलाही हट करत जाऊ नकोस. 10 दिवसांनी काय होणार आहे? रिअली मॉम? काहीच होणार नाही आहे. पण तिचं हक्काचं घर आहे ना, मी आहे, सगळी फॅमिली आहे, तर ती तिकडे अशी कशी राहू शकते? हो हो माहीत आहे, पण लग्न असंच करतात बाळा. ओके. विराट शांत होत चेअरवरून उठून उभा राहतो. लग्नाच्या दिवशी मी आणि पिहू दिसणार नाही. मग तुम्ही आणि आलेले गेस्ट जेवण करून भेट घेऊन निघून जावा. काय? सगळे एकसाथच बोलतात. विराट गालात हसत सगळ्यावर नजर टाकतो. हो, गुड नाईट. तो त्यांना टेन्शन देऊन झोपायला निघून गेला. सगळे बारीक चेहरा करून एकमेकांकडे बघतात. काय ग तुझा पोरगा कसा आहे? जीजी ओढूनच बोलते. सुमन तर डोकंच धरून बसते. आणि विराट बोलला तेच करणार हेही माहीत होतं. लग्नाच्या दिवशी तो खरंच गायब होईल. सकाळी सगळेजण नाश्ता करताना शांतच असतात. मॉम, मी काय बोललं कळालं ना? सुमन खाली बघतच हो म्हणत मान हलवतात. कोणाचं काहीच रिॲक्शन नाही. म्हणून आता तो विचारात पडला होता. मग काय विचार केला पिहूला आज आणायचा? तो हसतच विचारतो. नाही. सुमन नाश्ता करतच बोलते. काय? तो जोरात उठून उभा राहतो. हळू. मी काय वेगळं बोलले नाही. मॉम, मी खरंच येणार नाही हां. तो चिडूनच बोलतो. नको येऊ. सुमन फरक न पडल्यासारखं बोलत होती. सुमन त्याला चांगलीच ओळखते. आता पिहूला नाराज करायचा विचार करणारच नाही. पोकळ धमक्या देतोय आता. ती मनातच बोलते. मॉम, हे तू मुद्दाम करतेस ना? विराट, नाश्ता कर. आजी त्याच्या हाताला धरत चेअरवर बसवते. आणि तुझं कसं आहे ना, एकच गोष्ट 10 वेळा बोलायला आवडत नाही, तसं आमचंही आहे. पिहू लग्नानंतर येणारच आहे ह्या घरात. आता ह्यावर तू वाद घालत बसलास तर आम्ही परत जाऊ मुंबईला आणि तू आणि पिहू काय करायचं ते करत बसा. लग्न करा नाही तर हनीमूनला जावा, पण तुला घरात घेणार नाही. मी एवढं लक्षात ठेव. आजी त्याला शांत भाषेत धमकी देत बोलत होती. सगळे तोंड दाबून हसत त्याला सावरत होते. तसा तो ब्लँक होत सगळ्यांकडे बघत होता. माझ्यापुढे एक पाऊल निघाले की हे सगळे, तो मनातच बोलून उठून निघून जातो. कुठे चालला? सुमन ओढूनच बोलतात. तो रागात वळून बघतो. मॉम. तो दात ओठ खातच चिडतो. सुमन शांत होत हसतच त्याच्याजवळ येते. अरे, ते आज पिहूची तुझी शॉपिंग करायला जायचं आहे ना, म्हणून विचारले. मला नाही यायचं, तुम्ही जावा. अरे, असा का बोलतोय? मामा झालं असेल तर निघायचं का? तो सुमनला इग्नोर करतच बोलतो. हो. केशव पण तो चिडला म्हणून लगेच उठून त्याच्यावर निघून जातात. वहिनी, मला वाटत नाही विराट ऐकेल. सुद्धा चेहरा पाडूनच बोलते. बघू आता काय होतंय. 11च्या दरम्यानमध्ये पिहूच्या घरचे आणि विराटचे घरचे डिझायनरकडे येतात. पिहू सगळ्यांशी बोलते. पिहूची नजर विराटला शोधत असते. विराट आला नाही का? रेवती नजर वळून बघते. हां, हो, तो येईल थोड्या वेळाने. आपण तोपर्यंत बघू. सुमन कशी तरी हसत बोलते. पिहूचा चेहराच उतरला. काल स्वतः बोलले येतो म्हणून आणि आलेच नाहीत. ती मनातच बोलू लागली. पिहू, ए बाळा. सुमन तिला आत बोलावते. सगळे पिहूसाठी संगीत, हळदी, मेहंदीसाठी आउटफिट बघत होते. लास्टला शालू बघणार होते. विराट थोड्या वेळाने येतो, कारण त्याच्या रागापेक्षा आता पिहू महत्त्वाची होती. त्याला बघून सगळे खुश होतात.
तो एक नजर बघत पिहूकडे बघतो. पिहू हसून लाजून दुसरीकडे बघते. सुमन विराटजवळ येऊन कॉलर नीट करत, हस जरा, किती चिडलाय? विराट हलकी स्माईल करतो. खुश आता जाऊ? सुमन खुश होत हसून हो म्हणून मान हलवते. सगळेजण दोघांसाठी, संगीतसाठी, सप्तपदी, रिसेप्शनसाठी एक एक करत बघत असतात. पहिले विराटसाठी बघायला चालू करतात. तो पिहूला विचारत होता, तिला आवडलं की? रोहिणी त्यात नुक्स काढत होती. दी, तू बघणार आहे ना जिजूला? मग तुझ्या आवडीचं घे, असं म्हणत प्रांजल चिडूनच बोलते. पिहू प्रांजल डोळ्याने शांत बस म्हणते. शेवटी रोहिणीला जे आवडले तेच घेतले. कधी सुमनचं चालू देत नाही तर पिहूचं कधी चालू देणार? रोहिणी पिहूजवळ येते. बघ, ह्याला म्हणतात चॉईस. नीट विचार करून सिलेक्ट करायचं असते. 4 लोक बघणार नाही तुम्हाला आणि तुला सवयही नसेल असे कपडे बघायची, म्हणून तुला जमणार सुद्धा नाही. पिहू डोळ्यातलं पाणी सावरतच रोहिणीकडे बघते. सुमन पिहूला हाक मारतात. पिहू पण रोहिणीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. तिच्यासाठी फक्त आता विराट महत्त्वाचा होता. तो एवढा आपल्याला जीव लावतो हेच तिला महत्त्वाचे होते. पिहू हसत सुमनजवळ जाते. आता पिहूचे कपडे सिलेक्ट करायचे होते. पिहू एक एक करत वेअर करून दाखवत होती, तर विराट हे नको ते नको करत होता. सगळेच वैतागले होते. पिहूलाही काही कळेना. एवढे सगळे छान असून का हे नको म्हणतायत? ती वेअर करून कंटाळली होती. विराट, आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये आहोत, झालं की ये, रोहिणी हसत चिडून बोलते. सुमन विराटकडे रागेने बघते. विराट खुश होत स्माईल करत हो म्हणतो. सगळे निघून गेल्यावर विराट हसतच पिहूला हक करतो. अहो, पिहू चिडून बाजूला होते. आता काय झालं तुला? तो आट्या पाडतच म्हणतो. शॉपमध्ये आहोत, ती घाबरतच हळू म्हणाली. कळालं तुझं, एक वेगळंच असते. घरच्यांसमोर तुला जवळ आलेले आवडत नाही म्हणून हे सगळं केलं, तर आता बाहेरचं. अहो, चिडू नका ना, ती बारीक चेहरा करतच बोलली. तो गालात हसत तिला एका हाताने जवळ घेत त्याला आवडलेले आउटफिट्स काढून दाखवतो. तुम्ही ना खरंच किती त्रास देता. मगाशीच बोलला असता. उगाच नाही तिथं डोकं चालतं. पिहू हसून मिररमध्ये बघून लावून बघत होती. विराट मागून मिठीत घेतो. असं छान दिसते ना म्हणून नाही सांगितले. पिहू मिररमधून नजर मिळवत लाजून त्याच्याकडे बघते. काहीही असते तुमचं. विराट तिच्या खांद्यावर साडीचा पदर टाकत तिला मागे घेऊन घट्ट मिठीत घेतो. बघ किती छान दिसतोय हा शालू माझ्यासोबत. पिहू लाजून इकडे तिकडे बघत होती. तिथला स्टाफ नजर चोरून का होईना दोघांना बघत होता. अहो, विराट हसत तिला सोडतो. झालं एकदाचा, आता परत बोलू नको. शालूचा कलर कुठला? तो कॉलर नीट करत बोलतो. पिहू हसून हो म्हणते. पिहू सगळे कपडे एकदा नीट बघत होती. विराट तिच्याकडेच बघत उभा राहिला होता. पिहू एक नजर बघून हसते. अहो काय आहे? पिहू लाजूनच बोलते. कुठे काय? तू तुझं काम करते, मी माझं काम करतो. अहो ड्रेस खूप वाटत नाहीत का? त्यात विराटने अजून 4-5 ड्रेस ॲड केले होते. नंतर चेक करताना तिला कळाले. तो ड्रेस बघतो. नाही का गं? अहो, हे ड्रेस काय फंक्शनला घालणार आहे का मी? ती शॉर्ट ड्रेस आणि गाऊन्स त्याला दाखवत बोलली. विराट हसतच ते हातात घेतो. मला आवडले म्हणून घेतले, पण उगाच का खर्च करायचा? ती चिडूनच बोलते. पिहू, मी तुझ्यावर नाही तर कोणावर खर्च करू? आणि चिडायला काय झालं? तुला नाही आवडत मी काही घेतलेलं? तो तिच्या खांद्यावरून हात घेत जवळ बोलतो. ती नजर वर करते. तसं नाही. पण ती शांत होते. तसं नाही तर कसं वेडाबाई? तो तिच्या कपाळाला हलकी टक्कर देतो. तू सगळ्यांचे प्राईज बघितले ना? ती त्याच्याकडे बघत मानेनेच हो बोलते. तुला कोण बोललं का? नाही. ती नजर चोरून बोलते. ठीक आहे, नको सांगू, पण एवढं लक्षात ठेव, तुझा माझ्यावर पूर्ण हक्क आहे आणि माझा. मग दुसऱ्यांसाठी जर तू मला हे नको ते नको असं म्हणत असशील तर सर्वात मोठी फूल तू आहेस. ती त्याच्याकडे बघते. आणि तुला जे आवडलं ना बिनधास्त सांग. नको असेल तर ते पण सांग. मी काही तुला फोर्स करत नाही. तो फंक्शन व्यतिरिक्त घेतलेले कपडे बाजूला काढतो. नको ना तुला? ठीक आहे, नकोच घ्यायला. खुश? अहो राहू द्या, ती परत घेते. का आता? आता तर नको होते ना? ती काहीच बोलत नाही. तुला काय हवं आहे ना? काहीच कळत नाही. तो चिडूनच बोलतो. ती अजून शांत असते. तो बिल पे करून बाहेर जातो. सर, तुमचं कार्ड. डिझायनरची नजर पिहूकडे जाते. हे धरा मॅम. पिहू कार्ड घेऊन बाहेर जाते. तो गाडीत पण जाऊन बसला होता. ती गाडीचं डोर उघडून आत येऊन बसते. सॉरी, ती हळूच बोलली. तो कार स्टार्ट करत होता की पिहू उठून पटकन त्याला मिठी मारते. सॉरी ना? विराटने तिला घट्ट धरले. तो गालात हसत तिला थोडं बाजूला करत गालावर किस करतो. पिहू पण हसून त्याच्या नाकाला नाक टच करते. परत नाही बोलणार. सॉरी,
आता बसतेस का? अशी कार मी चालू शकत नाही ना. पिहू लाजून नीट बसते. कार चालू करत तो तिचा हात हातात घेतो. पिहू असं काहीतरी बोलून सगळा मूड स्पॉईल होतो. कधी तू मला माझं मानणार कळतच नाही असं वाटतं. मीच कमी पडतोय कुठंतरी. तो बोलत होता तर ती बाहेर बघत होती. तोही शांत होतो. रडण्याच्या घाईतच आली होती. पिहू इकडे बघ, रडलीस ना? आता गाडीतून उतरवेल तुला. इथे? ती त्याच्याकडे बघत डोळे पुसतच बोलते. हो, मी नाही उतरणार. गाडी माझी आहे. तुम्ही उतरा उतरायचं असेल तर. ती गाल फुगूनच बोलते. काही बोलायचं नाही. बोललं की झालं. रडणं चालूच होतं. ओरडायचं नाही मला. नाही आवडत ओरडल्यावर. ती हळूच तोंडात पुटपुटते. तो हसत तिच्याकडे बघतो. मग वागू नकोस ना. तुम्ही तो शॉर्ट ड्रेस का घेतला? आजसाठी आपण डिनरला चाललो. आज? काय? कधी ठरलं? आता. बाहेर जायला पण कोणाची परमिशन घेऊ का? तुम्हाला वाटत नाही का ड्रेस खूपच शॉर्ट आहे? हो का? घालून दाखव मग कळेल ना. अहो, मी कधी बाहेर नाही घातले एवढे शॉर्ट ड्रेस. मी आहे ना, एवढं काय त्यात? लगेच टेन्शन घ्यायचं, नंतर डिस्कस करू. विराटने ज्वेलरी शॉपच्या इथे कार थांबवली. दोघेही आत गेले. दादा, मला वाटलं तू येतो की नाही? विराट चिडूनच बोलते. अगं, ट्रॅफिक जाम होते. विराट पिहूकडे बघत बोलतो. पिहू ए बाळा, बघ तुला आवडतात का? सुमन आवडणारच तिला. हो की नाही पिहू? रोहिणी हसतच बोलते. पिहूला विराट बोललेले आठवते. आई मला दुसरं बघायचं आहे. मला नाही आवडलं. ती रोहिणीकडे बघतच बोलते. विराट समोरच थांबला होता. कुठेतरी प्रकाश पडला. तो तोंडातल्या तोंडातच पुटपुटतो. हो, बघ ना. सुमन हसतच तिला दुसरे दागिने दाखवू लागली. पिहूने तिच्या चॉईसचे दागिने घेतले. विराटसाठी कंठीहार पण तिने बघितला. तिथे पण रोहिणीची लुडबुड चालूच होती. अहो, हा छान दिसतोय का? ती हातात घेऊन त्याला दाखवू लागली. पिहू दुसरा बघ, तो सूट होत नाहीये. रोहिणी बोलतच होती की विराटने तो हातात घेऊन न वेअर करताच हाच घ्यायचा असं बोलून मोकळा झाला. अरे विराट, ट्राय तरी करून बघ, रोहिणी बोलते. आई, पिहूला आवडला ना तर छान असणार. तिला मी कुठल्या लुकमध्ये आवडतो ते महत्त्वाचं. शेवटी मी तिचाच आहे, हो ना पिहू? ओ जिजू भारी, प्रांजल हसतच बोलते. सगळे पिहूकडे बघून ओठ दाबून हसत असतात. पिहूला तर एवढं लाजल्यासारखं झालं होतं. काय करू नि काय नाही, लाजून लाल झाली होती ती. रोहिणी वरवर हसते. ठीक आहे, झालं का? विराट कार्ड बघू. मी बिल पे करून येते. विराट वॉलेटमध्ये बघतच होता की पिहूने समोर कार्ड धरलं. अहो, हे त्या शॉपमध्ये लक्षातूनच गेलं द्यायचं. ती दचकतच बोलत होती. विराट गालात, आई ते बघ तिच्याकडे आहे, घे. रोहिणी तिच्याकडे बघतच राहते. पिहू घाबरतच तिच्या समोर धरते. हे ते चुकून ती बोलतच होती की रोहिणीने रागाने कार्ड घेतलं आणि बिल पे करायला गेली. आतून तर ती जळलीच होती. आता हिच्यापुढे हात पसरायचे का? ती मनातल्या मनातच बोलत होती. ते मी देणार, चुकून माझ्याकडे. विराट कपाळालाच हात मारतो. अगं, मी काही विचारलं का? आणि माझं जे आहे तुझंच आहे ना. मग तो बोलतच होता की रोहिणी समोर येत विराटकडे कार्ड देत होती. हे धर विराट. आई, पिहूलाच दे. तो पिहूकडे बघत बोलला. नको. मला कशाला? ती ब्लँक होतच घाबरत बोलते. तो नजर रोखून बघतो तशी ती शांत होते. बरोबर आहे विराटचं. पिहू घे. सुमन हसत रोहिणीच्या हातातून कार्ड घेत तिच्या हातात देते. आणि हो, फक्त पर्समध्ये ठेवू नकोस. नको नको करून सोड. आता हक्काची बायको आल्यावर तर त्याला तिप्पट त्रास दे. पिहू एक नजर विराटकडे बघून कार्ड घेऊन पर्समध्ये ठेवते. विराटलाही बरं वाटते. शॉपिंग एकदाची झाली. वीरा रिलॅक्स होत बोलते. संध्याकाळ झाली होती. सगळे घरी निघायला लागतात. पिहू तिच्या वडिलांच्या गाडीत बसत होती. पिहू, मी सोडतो. पिहू एकदा विराटकडे एकदा भीमरावांकडे बघते. विराट, तुला उलट होईल, आम्ही जातो. भीमराव हसत बोलतात. विराट ही वरवर हलकी स्माईल देत ओके म्हणतो. पिहू त्याच्याकडे बघते. विराट डोळ्याने जा म्हणतो. आता कुठे दोघे जाणून घेत होते आणि त्यांना असा निवांत वेळ मिळतच नव्हता नीट बोलायला, म्हणून दोघांचे चेहरे पडलेच होते. विराट त्याचं काम करून घरी येतो. पिहूला कॉल लावतो. हॅलो, हां बोला. मी अजून आवरलं नाही. विराट हसतो. आज नको जायला. का? तुम्हाला राग आला का? नाही ग वेडाबाई, आज खूप फिरलीस, उगाच तब्येत बिघडायची. खरंच मी कंटाळले होते. मग बोलता येत नाही का? माहीत होतं. मी चल बोललो असते तर लगेच तयार होऊन आली असती. पिहू गालात हसते. कॉलेजचं लक्षात आहे की नाही? तो तिला आठवण आहे की नाही म्हणून विचारतो. ऑलरेडी कॉलेज चालू होऊन 15 दिवस झाले होते. माहीत आहे, गुंजनला बोलले मी. कोण गुंजन? माझी फ्रेंड. ओके. आणि ती काय करणार तिला सांगायला? ते मी आधीला पण बोलणार होते. काय फूल आहेस एक नंबरची. तो थोडा रागातच बोलतो.
का? काय झालं? सांगावं तर लागणार ना, कॉलेजला येता येणार नाही म्हणून. मग ह्याला त्याला कशी काय बोलू शकतेस? मला बोलता येत नाही का? चिडूनच बोलतो. हो, मी बोलणार होते, ती हळूच बोलली. कधी? ती शांत होते. ऑलरेडी मी प्रिन्सिपलला लेटर दिलं आहे. तुम्ही? कधी? कधी काय म्हणजे? मला काळजी असणारच ना तुझी. पिहू, तू सांगितले नाही तरी मला कळतंय तुला काय हवंय, काय नको. पिहू गालात हसून लाजते. लाजू नकोस, विचित्र. खरंच कधीतरी बोलत जा. मी 4 वर्ड्स बोलल्यावर एक वर्ड तोंडातून निघतो. एवढी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? मी ट्रस्टी आहे कॉलेजचा. मला बोलावे पण नाही. कोण तर गुंजन आधी यांना सांगते. केलं का त्यांनी काम? ते मी आधी नाही आहे ना. तो कुठेतरी बाहेर आहे. गुंजन बोलली. फोनसुद्धा बंदच आहे. त्याचा एकदा कॉल केला होता. हां, तो कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि नंबर चेंज झाला आहे. लग्नाला येणार आहे. हो का? मी गुंजनला पण बोलू? विचारते काय? बोलव ना. पिहू, हे सगळे इरिटेट साऊंड होते. हे सगळं विचारून करते. अहो, तुम्ही ट्रस्टी आहात. पिहू खुश होत विचारते. पिहू, सिरियसली तुला माहीत नव्हते? नाही, आज कळलं. कोण बोललंच नाही मला. खरंच? अख्ख्या कॉलेजला माहीत असेल तू कोण आहे. पण बघा, मॅडमला आत्ता कळतंय. ओन्ली न्यू कमर सोडून सगळे बाकीचे ओळखत असतील. एवढं कोणाला माहीत नाही मी कोण आहे. क्लासमध्येच माहीत आहे माझं सरनेम. ओ गॉड पिहू, तो हसत बोलतो. तुझं असं झालं की एक म्हणणं आहे ना, बघ, मांजर डोळे झाकून दूध पिते म्हणजे तिला कोण बघत नसल्यासारखे वाटते. खरंच? येस बेबी, कॉलेजमधले वीराला सगळे ओळखतात आणि तू तिच्याबरोबर येते. आपल्या कारवरूनच लक्षात येते आणि माझ्याबरोबर कितीतरी वेळा त्यांनी तुला बघितलं असेल. पियू हसते. चल झोप आता. मेडिसिन घेतले का? हो, ती आळस देतच बोलते. ठेवू का फोन? हं, ती लाडातच बोलते. मग काय? विराट हसून विचारतो. व्हिडिओ कॉल करा ना. पिहू, मला काम आहे. ती नाराज होतच बोलते. तो फोन कट करून व्हिडिओ लावतो. पिहू हसून मोबाईल घेऊन बेडवर झोपते. तो समोर मोबाईल ठेवून लॅपटॉप घेतो. पिहू, बोलायचं आहे का? तो लॅपटॉपमध्ये बघतच बोलतो. ती डोळे झाकूनच बोलते. तो एक नजर वर करून बघतो तर झोपतच होती. तोही शांत बसला. रात्री विराट पिहूला घेऊन डिनरला जाणार होता. सकाळीच त्याने मॉमला सांगितले, रात्री इकडे नाही आणायचं. डिनर झालं की लवकर घरी सोडू नये. हो, माहीत आहे. विराट न बघताच बोलतो. सुमन विचारात पडते. काय चालू आहे डोक्यात काहीच कळत नाही. विराट आवरतच होता की, दादा, डान्सची रिहर्सल कधी करायची? म्हणजे कोरिओग्राफरला बोलवायला. नमन, मला वेळ नाही आहे आता. राहिलेत 8 दिवस. त्यात काम संपवायचं आहे मला. अरे, मी कसं विचारलो? तू तर हनीमूनला जाणार आहेस ना? नमन त्याच्या गळ्यात हात घालून बोलतो. तर बोला साहेब, कसं कळलं तुम्हाला? विराट त्याचा हात काढून विचारतो. अरे, तुझा भाऊ आहे. खूप काही माहीत असते मला. हो, पण कसं? जासूस लावलेत का माझ्या मागे? काय दादा तू? अरे, तू ते. विराट त्याचा कान पकडतो. कोणाला आत्ता सांगू नकोस. मला माहीत आहे. तुला कुठून खबर कळाली? रिषभला एक काम नीट जमत नाही. शांततेत कुठलं काम होत नाही. दादा, तुला खरंच वाटतंय ती प्लेस चांगली आहे? नमन चेहरा कसं तरी करत बोलतो. विराट हसत जवळ घेतो. ते तुझ्यासारख्यांना लोकांना भुलवण्यासाठी मी असं केलं. तू आतापर्यंत विराला, आत्याला, मॉमला बोलला असणार. मी कागदावर लिहून देतो. दादा, नमन तोंड पाडूनच बोलतो. तिकडेही जाणार आहे. माझं काम तिथेही आहे. पण अजून एक प्लेस आहे. म्हणजे तू 2 ठिकाणी जाणार आहेस? हो का? काही प्रॉब्लेम? मी नसल्यावर ऑफिसकडे लक्ष दे. दादा, ते मला जमत नाही. उगाच तो विषय काढू नकोस. तो चिडूनच जातो. नमन, लिसन, अवघड आहे समजवायला. नमनला तो गंभीर होत बोलतो. विराट निघतच होता की विराट बघून थांबला. विरा कुठे चालली? विराट तिला आवरून चाललेलं बघून विचारतो. मी आणि प्रांजल बाहेर चाललो. नमन ऐकून नजर वर करत विराकडे बघतो. विरा, मी पण येऊ का? मलाही बोर होतंय. आम्ही शॉपिंगला चाललो. हां, ते मला पण शॉपिंग करायची आहे. ओके, चल. विरा इरिटेट होतच बोलते. येस, आलोच. 1 सेकंड हां. नमन खुश होऊन आवरायला गेला. पिहू पण येणार आहे का? नाही दादा, संध्याकाळी बाहेर जायचं आहे म्हणून ना, ती डोळा मारतच बोलली. आता आम्ही थोडी शॉपिंग आणि मूव्हीला पण जाणार आहे. उशीर होईल. मग तुमची डेट कॅन्सल होईल. विराट तिला नजर रोखून बघतो. हो, जास्त बोलले, सॉरी. ती बाहेर पळतच निघून जाते. नमन आणि वीरा प्रांजलला घ्यायला घरी येतात. प्रांजल स्काय ब्ल्यू कलरचा टॉप, डार्क ब्ल्यू कलरची 3/4 जीन्स घालून खाली आली. नमन तिच्याकडेच बघत राहिला. चला, सॉरी हां, उशीर झाला. नाही. नमन हसत बोलतो. प्रांजल एक नजर बघून हसते.
ब्रो निघायचं का? विरा चिडतच बोलते. हो हो, बाय वहिनी. पिहू सगळ्यांना बाय करून आत आली. नमन पुढे आणि दोघी मागे बसल्या होत्या. दोघींना थांबवत नमन बोलला, गर्ल्स बोलणं थांबवून मला सांगाल का कुठे जायचं आहे? तसं मी ड्रायव्हर अंकलला सांगतो. हो ना अंकल? ड्रायव्हर हसतो. ओ सॉरी प्रांजल, कुठे जायचं आहे? तुलाच माहीत असेल ना जास्त करून. हो. प्रांजल मॉलचा ॲड्रेस सांगते. तिघेही मॉलमध्ये येतात. मग काय काय ठरलं लग्नाचं? प्लॅनिंग प्रांजलकडे बघून बोलली. आमचा का? ब्रो तू कोरिओग्राफरला बोलवणार होता ना, काय झालं? हो उद्या येणार आहे. वा, मी सोलो करते. प्रांजल खुश होत बोलली. नमन तिच्याकडे बघत, तुला येतो का डान्स? हो मी तर डान्स क्वीन आहे. प्रांजल एक्सायटेड होतच बोलली. हो प्रांजू, आपण दोघी एकसाथ करू. सॉन्ग मस्त सिलेक्ट करू. दोघींच्या गप्पा ज्या चालू झाल्या इकडे नमनला पूर्णपणे दुर्लक्ष. पिहू एक्सायटेडच होती आज. पहिल्यांदा विराट तिला डेटला घेऊन जात होता. पण सकाळपासून एक फोन आला नव्हता. हे विसरले तर नसतील. तिने एकदाच लावला तर त्याने उचलला नाही. कामाच्या नादात राहून राहून हेच डोक्यात येत होते. विराटचं तर काम कधी पूर्ण होते आणि कधी कॉल करेन असं झालं होतं. पण काय, एकवर एक व्हिडिओ कॉन्फरन्स चालूच होत्या. संध्याकाळचे 6 वाजले तरी अजून फोन आला नव्हता. पिहू आवरून घे, तोपर्यंत फोन येईलच ना, रेवती बोलते. मम्मी पण एक कॉल साधा करता येत नाही का? पिहू चिडूनच बोलते. पिहू कामात असेल, भीमराव तिला समजवत होते. पप्पा तुम्ही पण त्यांची सेट घ्या, पिहू गाल फुगून बोलते. अरे चिऊ, किती बिचारा एकटाच फिरत असतो. मुंबई, पुणे, लोणावळा, कोकण, दिल्ली सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. त्याला आता नवीन नवीन प्रोजेक्टचे पण काम चालू. साईटवर जायचं असतं. हाताखाली माणसे असली तरी सगळं त्यालाच बघावं लागतं. मग आपणही थोडं समजून घ्यायचं ना. पिहू अजून रुसूनच असते. प्रांजलला सोडायला दोघे घरी येतात. वहिनी तू आवरली नाही अजून? हां ते ये ना बस. पिहू कसं तरी हसून दोघांना बसायला लावते. दादा कामात असेल, करेल फोन. नमन पाणी पीत बोलला. पिहू हसून हो म्हणते. दी आवर ना. 10ला जाणार आहेस का? नको, फोन येऊ देत मग आवरते. अगं वहिनी तू आवर, दादा विसरणार नाही. मी सकाळीच त्याला आठवण करून दिली होती. चल वहिनी मी तयार करते. ब्रो तुला जायचं आहे का? घरी जाऊन काय करू? सगळ्या लेडीज तर लग्नाच्या गोंधळात पडल्या आहेत. हे करा ते करा. मुंबईत असलो की बोर होत नाही. इथे कोण आहे? रिषभ पण आता दादा कधी ये बोलणार तेव्हा येणार. आणि फ्रेंड्स तर फंक्शन चालू झाल्यावरच. तो चेहरा पाडतच बोलतो. नमन बस बाळा, फ्रेश होतोस का? मी कॉफी करते. काही स्नॅक्स करू का? रेवती हसत बोलते. नाही नको, कॉफी चालेल. आम्ही उशिराच लंच केलं. मी फ्रेश होतो. हो हो. विरा, प्रांजल पिहूच्या रूममध्ये होत्या. पिहूचे ड्रेस बघण्यात बिझी होते. पण त्यांना कुठे काही माहीत ऑलरेडी विराटने ड्रेस घेतला आहे आणि विरासमोर तिला ऑकवर्डच वाटत होते. लास्ट टाईमला त्याने फक्त तिला ड्रेस घेतला होता तेव्हा ती मजेत बोलली होती. पण आता काय बोलेल म्हणून ती शांत बसली होती. पिहूने विराटला कॉल केला. त्याने उचलला. सॉरी खरंच बिझी होतो. ती फुगूनच बोलली. पिहू अगं आता ही बिझीच आहे. वहिनी हा ड्रेस ट्राय करून बघ. विरा मध्येच येऊन बोलली. 1 मिनिट. विरा आली आहे का? हो. नमन पण आहे? हां आत्ताच आलेत, फ्रेश होऊन बसलेत. आवर पिहू मी निघतोय. होतं झालं माझं काम. अहो ते दुसरा घालू का ड्रेस? नो, मी काल घेतलेला तोच घाल. बाय. दी काय बोलले जिजू, येत आहेत ना? हो येतात. मग आवर ना, अजून काय घालणार ते सुद्धा सांगितले नाही. आणि साडी वगैरे काही डोक्यात असेल ना? बघ, प्रांजल म्हणते. हो वहिनी, काहीतरी वेस्टर्नमध्ये घाल. माहीत आहे तू जास्त घालत नाही. विरा ती सगळं घालते. आता लग्न झाल्यावर बंद केले घालायचं. पिहू प्रांजलकडे रागाने बघते. सिरियसली वहिनी, तू वेस्टर्न पण घालते? नाही ग, ते कधीतरीच घालते. मला एवढं आवडत नाही. वहिनी तुला माहीत आहे का, दादाची सेक्रेटरी आहे ना सोनिया? काय? पिहू 2 मिनिट ब्लँक होत विचारते. हो, तुला माहीत नाही का? विरा पिहूचं रिॲक्शन बघून विरा विचारते. पिहूला अजून काय काय माहीत नाही हे आता डोक्यात प्रकाश पडायला लागला. तिचं काय झालं? प्रांजल पिहू विचारत आहे बघून बोलली. ती ना दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचे कपडे बघून समोरचा घायाळच होत असेल. असे तिचे शॉर्ट ड्रेस असतात ना, मला तर तिचा खूप राग येतो. आणि ह्यांच्यासमोर दिवसभर फिरत असेल. पिहू मनातच बोलली. पिहू विचारतच होती. विरा प्रांजल तिच्याकडे बघून ओठ दाबून हसत होते. दी. प्रांजल तिला हलवते. काय? विचार करून झाला असेल तर आवडतेस का? जिजूला आवडेल असं घाल. माहीत आहे मला, तू सांगू नकोस.
पिहू चिडूनच विराटने घेतलेला ड्रेस घेऊन चेंज करायला गेली. बघ आता वहिनी घालेल, नाही तर विचार करत बसली असेल कसं घालू आणि ब्ला ब्ला ब्ला. वीरा हसत बोलते. वीरा खरंच बोलते का तू? प्रांजल चाचरत विचारते. हो ग, पण दादा कधी कुठल्या मुलीला घास टाकत नाही आणि सोनिया चांगली आहे. दादासमोर तिचा आवाज पण निघत नाही. पिहू ड्रेस घालून बाहेर आली. दोघी शॉक होतच बघतात. पिहूने पर्ल पिंक कलरचा सॅटिनचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस घातला होता. दी, कधी आणला ड्रेस तू? मला दाखवली नाही. ते यांनी घेतला. पिहू वीराकडे बघत बोलली. वाव वहिनी, किती क्यूट दिसतेस तू. मस्त. दादा तर पूर्ण हँगच होणार आहे. पिहू लाजून मिररमध्ये बघते. दोघीजणी तिला छान आवडतात. पिहूला आता हुरहुर लागली होती आणि विराटचा चेहरा डोळ्यासमोर येऊन अंगाला गोड शहारा येत होता. विराटच्या गाडीचा आवाज आल्याने पिहूने विंडोमधून बघितले. त्याने स्लिम फिटचा नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लेझर घातला होता. आधीच तो दिसायला गोरा, त्या डार्क कलरमध्ये अजूनच हँडसम दिसत होता. पिहूने लाजून नजर खाली घेतली. दी, आता इथूनच बघणार आहे का? एन्जॉय युअर डेट माय स्वीट हार्ट. प्रांजल तिला हसून मागून हग करत बोलते. पिहू हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवते. पिहू खाली येते. विराट बाहेरच फोनवर बोलत गाडीला टेकून उभा होता. पिहू गेटमधून बाहेर येत होती की विराटचं लक्ष गेलं. तर तो तर कोणाशी बोलत होता. तो हेच विसरून गेला. पिहूला त्याने फर्स्ट टाईम असे बघितले होते. केस मोकळे सोडून वन साईड घेतले होते. न्यूड कलरची लिपस्टिक, कानात छोटे डायमंड टॉप, गळ्यात छोटेसे डायमंड स्टोन असलेले मंगळसूत्र, हलका मेकअप. त्याला बघून नेहमीप्रमाणे थरथर कापणारे तिचे ओठ. ती नजर चुकूनच पटकन गाडीत बसली. जो फोनवर बोलत होता तो हॅलो हॅलो बोलून कंटाळून त्याने फोन ठेवून टाकला. विराट स्वतःला सावरत मोठा श्वास घेत गाडीत बसला. पिहूची तर हिंमतच होत नव्हती. ती समोरच बघत हातातला क्लच उघडझाप करत बसली आणि हा तर टक लावूनच तिचं सौंदर्य डोळ्यात भरून घेत होता. अहो, चला ना. तो खूप वेळ तिला बघत होता तर पिहूने त्याला भानावर आणले. हां हो. त्याने तिच्या हातातला क्लच काढून समोर ठेवला. तिने त्याच्याकडे बघितले. लागेल बोटाला म्हणून ठेवले. पिहू लाजून बाहेर बघू लागली. निघायचं का मिसेस देशमुख? तो लाडात येत बोलतो. ती हसून हं म्हणते. विराटने अलगद तिचा हात धरून बोटांमध्ये गुंफवला. आता किती लाजणार, बघ माझ्याकडे. विराट काल चालवतच तिच्याशी बोलू लागला. ती हसून एक नजर बघून परत नजर खाली घेते. हाय, बघायचं पण असं की बस. पिहू खुदकन हसते. विराट हात काढून तिच्या केसावरून हात फिरवतो. ती त्याच्या हाताला विळखा घालून जवळ जाते. मला वाटलं आज जवळ यायचं नाही आहे का? विराट गालात हसत बोलतो. मी रुसले आहे. ती गाल फुगून बोलते. हो, कारण कळेल का मला? दिसलंच नाही इतका वेळ. चेहरा टॅमॅटोसारखा लाल झाला आहे. राग आहे का तो? तुम्ही आज एक पण फोन केला नाही आणि ते ते विरा काय बोलली का? त्याने अंदाज बरोबर लावला. हो. विराट हसतो. ती थोडं बाजूला होत त्याच्याकडे बघते. हसता काय? असं करतात का? कसं वाटतं ते तुम्ही घरच्यांशी भांडत बसलाय मला घरी घेऊन या म्हणून? पिहू किंचित चिडूनच बोलते. हां हो, सगळे मुद्दाम करतात मला त्रास देण्यासाठी. अहो, तसंच असते. लग्न झाल्यावरच जायचे असते. पण आपलं लग्न झालं आहे. ते त्यांना हौस आहे म्हणून ते परत आपलं लग्न करतात. मग अहो, ती चिडूनच बोलते. तो गाडी थांबवतो आणि तिच्याकडे बघतो. आता खरंच माझा मूड भांडायचा बिलकुल नाही आहे. हेच असेल बोलायचं तर आपण घरी जाऊ. ती त्याचा हात काढून शांत होत गाडीच्या बाहेर बघते. तो एक नजर बघत कार स्टार्ट करतो. तू नेलपेंट बिलकुल खराब करू नकोस. तो थोडं ओरडूनच बोलतो. ती चिडली की नेलची नेलपेंट काढतच असते हे त्याला माहीत होते आणि तेच ती करणार. तो बोलल्यावर ती शांत बसली. बोलणार नाही आहेस का? ती मानेनेच नाही बोलते. आता तुला घरी जायचं आहे का? तो शांतपणे तिला विचारतो. ती त्याच्याकडे बघते. तसं नाही पण इतके दिवस राहिलेत ना, मग 8 दिवसांनी काय फरक पडतो? तसंही घरी येऊन तुम्ही काय फायदा? तुम्ही कुठे काय असता घरी? ठीक आहे. मी आता काही बोलणार नाही कोणालासुद्धा. बस खुश? आता तर स्माईल कर. ती कायच बोलत नाही. बाहेरच बघत होती. तोही शांत बसला. हॉटेल आल्यावर त्याने कार मेन एंट्रन्ससमोर थांबवली. पिहू हॉटेलवर नजर टाकत होती. विराट बाहेर येऊन तिच्या साईडचा डोर ओपन करून तिला हात देतो. पिहू हलका हसून बाहेर येत सगळीकडे नजर फिरवते. विराटने कीज वॉचमनकडे दिली. हॉटेल इतकं सुंदर होते. पुण्यात असून ती कधीच ह्या साईडला आली नव्हती. ती चकित होत बघतच होती. त्याने तिला जवळ घेत भानावर आणलं. मॅडम, हे तुमचंच आहे. निवांत बघा. आता आपण एका रोमॅन्टिक डेटला आलोत.
तो हळूच तिच्या कानाजवळ येऊन बोलला. तशीच एक नजर त्याच्याकडे टाकत गाल फुगूनच बघत होती. त्याने एक भुई वर करत, ओके चला घरी. ती चिडूनच बघते. तुम्ही मनवतसुद्धा नाही, फक्त ऑर्डर सोडता. मग आता तुमच्या मूडनुसार मी चिडायचं का? ती लटक्या रागातच बोलते. विराट गालात हसत तिला जवळ घेत, सॉरी माय सनशाईन. त्याने हलके ओठ तिच्या गालावर ठेवले. ती दचकून मागे सरकली आणि इकडे तिकडे बघू लागली. अहो, ती बारीक आट्या पाडतच बोलली. अगं तुला मनवत होतो, काही म्हणू नका. ठीक आहे माझा मूड. ती घाबरतच हसून बोलली. कसं वाटतं बाहेर? माझंच हॉटेलमध्ये थांबून माझ्यावर नजर टाकायची कोणाची हिंमत आहे का? तो रुबाबात म्हणाला. पियू खुदकन हसते. खरंच तुम्ही ना अवघड आहे. आत तरी चल, इथेच बोलत बसणार आहेस का? दोघेही आत आले. तसे मॅनेजर आणि थोडेफार पिहूच्या स्वागतासाठी थांबलेच होते. मॅनेजरने पिहूचं वेलकम करत तिच्या हातात बुके ठेवला. पिहूने एक नजर विराटकडे बघून छान स्माईल करत बुके घेतला. मॅनेजरने विराटला इशारा केला तसा तो चाललाच होता की पिहूने त्याच्या कोटची बाही हळूच पकडली. मानेनेच नाही बोलली. अगं आलोच, थांब जेनी. त्याने एका स्टाफ मेंबरला हाक मारली. यस सर. ती त्याच्यासमोर येऊन थांबली. पिहू मी 2 मिनिटात आलो, तोपर्यंत पुढे जा. मॅम. जेनी हसत तिला बोलली. पिहू वरवर हसत तिच्याबरोबर गेली. लिफ्टमध्ये पिहूने तिच्यावर नजर टाकली. हॉटेलमधल्या सगळ्याच मुली सुंदर होत्या. आता पिहूला तिच्याकडे बघून रागही येत होता. वीराचं डोक्यात सुद्धा येत होतं काय बोलली होती. तिने तिला 12th फ्लोअरवर आणले. एंट्रन्सवरच गुलाबच्या पाकळ्यांच्या पायघड्या होत्या. पिहूचा चेहराच खुलला. मागून विराट आला. तिचा हात धरला. विराटने जेनीवर नजर फिरवली. ती समजून लगेच एक्सक्यूज करून गेली. विराटने डोळ्यानेच तिला चालायला लावले. ती हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत होती. विराटने हसत डोर उघडलं. पिहू सगळं अचंबित होतच बघत होती. सगळीकडे व्हाईट कर्टन्स, लाईट्स सोडले होते. गुलाबच्या पाकळ्यांच्या पायघड्या होत्या. त्यावर गॅपने सेंटेड कॅन्डल्स लावले होते. टेबल चेअर मस्त अरेंज केला होता. पूल साईडला एकीकडे काउच होता. तोही मस्त पाकळ्यांनी भरलेला होता. पिहू डोळे बंद कर ना, तो हळूच तिच्या कानात बोलला. पिहूने अलगद डोळे बंद केले. त्याने तिचा हात धरून पुढे घेऊन गेला. पिहूची धडधड चालूच होती. अजून काय आहे सरप्राईज? ओपन युअर आईज हनी. त्याने हळूच डोळे उघडले तर समोर फ्युजन लाईट्सने मोठ्या अक्षरात लिहिले होते. विल यू मॅरी मी? पिहू तोंडालाच हात लावते. इतकं सुंदर दिसत होते. सगळं स्वप्नात असल्यासारखे वाटत होते. विराट गुडघ्यावर बसून तिच्या समोर झुकला होता. पिहूने नजर वळून त्याच्याकडे बघितलं. त्याने रिंगचा बॉक्स समोर धरला. पिहू विल यू मॅरी मी? पिहूच्या डोळ्यातून आनंद अश्रूच निघत होते. ती मानेनेच हो बोलत हात पुढे करून त्याला उठून त्याच्या मिठीत शिरली. विराट गालात हसत. तिचा हात त्याच्या छातीवर होता. अलगद तिच्या बोटात त्याने रिंग सरकवली. पिहू त्या रिंगकडे बघत होती. आय लव्ह यू मिसेस देशमुख. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आय लव्ह यू टू. ती परत त्याच्या मिठीत शिरत नकळतपणे कधी बोलून गेली तिलाच कळलं नाही. विराट हसत तिच्या केसावरून हात फिरवत केसावरून ओठ ठेवतो. तिने वर त्याच्याकडे बघितले. का करता एवढं सगळं? ती निरागसपणे त्याला विचारू लागली. बिकॉज आय लव्ह यू. तो हसत तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर देतो. पण मी असं कधीच काही करत नाही. मी अजून साधं गिफ्ट पण कधी दिलं नाही. आवाजही जड झाला होता. ती कडा पुसतच बोलू लागली. मी तू करावं म्हणून करतो का? नाही ना. त्याने समोरच्या टेबलवरचा टिश्यू घेऊन तिचे डोळे नीट पुसले. तो तिचं का जर नीट करत होता. त्याचं लक्ष नसताना तिने त्याच्या ओठावर ओठ ठेवून हळूवार किस करू लागली. त्यानेही तिला प्रतिसाद देत हलकंच बाईट केलं. तेव्हा ती विव्हळत बाजूला झाली. तो हसत तिला जवळ घेऊ लागला. असं का करता तुम्ही? ती ओठ धरतच लटक्या रागात बोलू लागली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. मला माहीत आहे तू हे का केलं. कधी स्वतःहून किस केली का सांग आजपर्यंत? त्याने हलकेच तिच्या गालावर मारले. ते असंच. ती नजर खाली करून बोलू लागली. असंच? त्याने तिला उचलून घेतलं. तिने त्याच्याकडे बघितलं. आय लव्ह यू टू. ती लाजून त्याच्या ब्लेझरवर ओढून हा चेहरा लपवू लागली. विराटने हसतच तिला थोडं वर घेत गालावर किस केलं. त्याने पायाने चेअर बाजूला करत तिला बसवले. स्वतः दुसरी चेअर ओढून तिच्याजवळ बसला. त्याने तिचे हात हातात घेऊन बोटं गुंफत हाताना रिंगला किस करू लागला. अहो बस ना. किसेसनं पोट भरणार आहे का? नाही ना. हळूच बोलली. विराट गालात हसत. डिनर ऑर्डर करतो. समोर वाईनची बॉटल होती. तिने त्यावर नजर टाकली. तिचे किंचित हावभाव बदलले होते. विराटला जाणवताच त्याने वाईनची बॉटल बाजूला काढून ठेवली. मी ड्रिंक करणार नाही आहे. तो तिला प्रश्न पडलेला जाणवताच उत्तर देऊन मोकळा झाला. मग का ठेवली?
आता ते डेकोरेट करताना ठेवतात. तू एक ड्रिंक करत नाही हे त्यांना कुठे माहीत आहे? तो हसतच बोलतो. तुम्ही करताना मी बघितलंय. ती हळूच त्याला विचारू लागली. हो करतो. पण दररोज केल्यासारखं विचारतेस. तो नजर रोखूनच बोलतो. पण करताना ती दुसरीकडे बघतच बोलली. तुझा आज भांडायचा मूड आहे का? असं वाटतंय मला. तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. ती चिडून बोलत होती. आता काय केलं मी? तो शांतपणे सूपचा स्पून तिच्यासमोर धरत बोलला. तिने पीत त्याच्याकडे बघितलं. तो डोळ्याने सांग बोलत होता. मी खाली बोललो होतं ना नका जाऊ. अरे काम होतं म्हणून बोलवलं मला. तो मोबाईल बंद करून ठेवा. तोही सारखाच वाजत असतो. ती गाल फुगूनच बोलते. हे काय नवीन आता? तो हसत तिचा हात धरून उठवत स्वतःच्या मांडीवर बसवतो. ती त्याला बिलगते. मला बोलायचं असते पण शब्द सुचत नाहीत आणि जेव्हा खूप आठवण बोलावं म्हटलं की काही ना काही होतंच. मग मी पण काय बोलायचं ते विसरून जाते. तू घाबरत बोलते म्हणून सुचत नाही. हे बोललं की कोणाला राग येईल, वाईट वाटेल का हेच डोक्यात असते. मग असा गोंधळ होणारच ना. तसं नाही. पण नाही होत माझ्याकडून बोलणं. पण मला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. खूप काही विचारायचे असते. पण होतच नाही. ती त्याच्या डोळ्यात बघत बोलते. तुला बोलायची गरज नाही. मला तुला काय हवं आहे, काय नाही हे तुझे बोलके पाणीदार डोळे आहेत ना सगळं सांगून जातात. ती लाजून हसते. सांगा आता मला काय हवं आहे? तुझं माहीत नाही पण मला एक डान्स करायचा आहे. डिनर येईपर्यंत चल. तो तिला उठवत तिचा हात पकडून गाणं लावतो. पियू हसून त्याच्या छातीवर डोकं ठेवते. विराटने तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घातला. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत हरवले होते. वेटर येताच पिहू घाबरून हात काढतच होती की विराटने तिला कुशीत घेतलं. इथे नजर वर करून बघायची हिंमत नाहीये कोणाची. तो हळूच कानात बोलला. तिने वेटरवर नजर फिरवली. ते खाली बघूनच सगळं ठेवून निघून पण गेले. तशी ती रिलॅक्स होत त्याच्याकडे स्माईल करत बघू लागली. चल डिनर कर. तुझं पोट थोडी भरणार आहे किसेसने. तो नाटकी चेहरा करतच बोलला. पिहू हसून चेअरवर बसली. भूक लागल्याने तिचं खाण्याकडेच लक्ष होते. विराट तिच्याकडेच बघत हसत होता. यम्मी, किती मिस केलं मी हे बाहेरचं जेवण. ती स्वाद घेतच बोलू लागली. म्हणूनच आणलं. बोर झालं होतं ना तुला घरचं खाऊन. हो, मम्मी काही खाऊच देत नव्हती. बरोबर आहे आईचं. मेडिसिन चालू आहेत, बाहेरचं खायचं. तो बोलतच होता की ती बोलते. खाऊ द्या ना. बरं. तो गालात हसत शांत बसतो. मला डेझर्ट पण हवं आहे. ती खाता खाताच बोलली. हे संपव. मस्त स्पेशल आहे. मला माहीत आहे तुला स्वीट खूप आवडते. तुम्हाला खूप काही माहीत आहे पण मला जास्त माहीत नाही तुमच्या बाबतीत. तुझं लक्ष नाही आहे ना माझ्याकडे म्हणून माहीत नाही. ती खायचं सोडून त्याच्याकडे बघते. अहो मी. तो जोरात हसतो. पिहू, मी मस्तीत बोललो. लगेच तू मनावर घेतेस. पण खरं आहे मला जास्त माहीत नाही तुमच्या बाबतीत. मला जाणून घ्यायचं आहे. पण वेळच नसतो बोलायला. रात्री थोडं बोलतो ते पण तुम्हाला वेळ असेल तर. ती नाराज होतच बोलते. हनी. तो तिची हनुवटी वर करत स्वतःकडे करतो. हे लग्न झालं ना मी स्वतः तुला वेळ देणार आहे. ती नजर वर करत त्याच्याकडे बघते. रिअली? यस हनी. तो हसतच बोलतो. आणि काम? ते मी बघतो. तू नको काळजी करू. आपण हनीमूनला खूप दिवस जाणार आहोत. तेथे वेळच वेळ आहे. तो थोडं जवळ येतच बोलतो. पिहू लाजून लाल होत मागे सरकते. काहीही तुमचं. काही काय? सिरियसली बोलतो मी. सगळं प्लॅन केलंय मी. लग्नानंतरचे 2 दिवसानंतर आपण दोघे चाललो आहोत. अहो. ती शॉक होतच बोलते. येस बेबी. तो मान हलवत डोळे मिचकावतच बोलतो. ते मी कुठे तिचा गोंधळच उडाला होता. तुला सरप्राईज आहे. नंतर सांगेल. सांगा ना. ती लाडातच येत बोलली. नो बेबी. तो हसतच बोलला. ती गाल फुगून जेवण करू लागली. त्याने तिच्या मेडिसिन काढून समोर धरल्या. तुमच्याकडे कसं काय? आईने दिल्या. म्हणजे मी मागून घेतल्या. तू अजून वरच होती तेव्हा. मला वाटलं आज सुट्टी तर काय तुम्ही घेऊन आलात.
धर घे. नको, झोप येते मला. मग झोप ना. त्याने पाण्याचा ग्लास समोर धरला. तिने तोंड वाकडं करतच घेतल्या. विराटने डेझर्ट मागवलं. रेड वेल्वेट पुडिंग. पिहू आणि विराट कप घेऊन काउचवर जाऊन बसले होते. वाव. पिहू एक स्पून खातच स्वाद घेऊन बोलली. अहो, मला रेसिपी हवी आहे. शेफला सांगा. नको, तू दररोज करत खात बसशील. नाही हो, पिहू हसतच बोलते. नाही तर काय काय करत असतेस किचनमध्ये तू? ते मला आवडतं नवनवीन रेसिपी ट्राय करायला. मला अजून हवं आहे. वन मोर. पिहू तो थोडं जोर देतच बोलतो. का? आपलंच तर आहे. बिल थोडी पे करायचं आहे. विराट हसतो. हो गं, पण त्यात किती कॅलरीज असतात? कॅलरीज 270 कॅलरीज असतात आणि तेवढे बर्न करायला किती एक्सरसाइज करायला लागतो? तो गंभीर होतच बोलतो. अहो, मी फक्त अजून एक मागितलं आणि तुम्ही डायरेक्ट कॅलरीज? ती पोट धरूनच हसू लागली. सिरियसली पिहू, तुला ना फिटनेस थोडं पण गांभीर्य नाही आहे. पिहू स्वतःचं हसू आवरत, मला नको कुठेतरी. उद्या एक्सरसाइज कर म्हणून मागे लागाल तुम्ही. ते तर मी मागे लागणारच आहे. तुझा हात बरा झाला ना तेव्हा बघ. मला बोर होते एक्सरसाइज करायला. ते आपण नंतर बोलू. तो बोलतच होता की त्याचा फोन वाजतो. ती रागाने बघतच होती. आता कुठे बोलायला चांगली सुरुवात झाली की मोबाईल वाजला. विराट तिला अर्जंट आहे म्हणून थोडं लांब गेला. पिहू चिडूनच त्याच्याकडे बघू लागली. विराट थोड्या वेळाने कॉल संपून मागे वळून बघतो तर पिहू नव्हती. त्याने तिला हाक मारली. पिहू. ती काहीच बोलली नाही. त्याने नजर डोरकडे फिरवली. डोर लावला होता. म्हणजे पिहू कुठे गेली नाही, इथेच आहे. तो रिलॅक्स होत लाडात येत तिला हाक मारू लागला. पिहू, सॉरी परत नाही उचलणार. तो एक पाऊल टाकतच तिकडे इकडे बघू लागला. ती एक शब्द नाही बोलली. शांत एका पिलर मागे थांबली होती. पिहू, माय सनशाईन, कम ना. पिहू, माझ्या हातात मोबाईल आहे आणि माहीत आहे तू कुठे CCTV कॅमेऱ्यात दिसते मला. ती घाबरतच येत. काय? अहो, ती तिकडे इकडे बघू लागली पण कुठेच दिसत नव्हते. विराट हसतो. तुम्ही खोटं बोलला? ती तोंड फिरूनच बोलली. अगं पिहू, माझ्या एवढे डोकं लावायला अजून वेळ आहे. एवढं कळत नाही का? हा प्रायव्हेट एरिया. इथे लावतात का नाही? लगेच घाबरत बाहेर आली. तो तिच्या जवळ जात होता तर ती पळून पूलच्या त्या साईडला गेली. पिहू, कमतो हातानेच तिला बोलवतो. नाही, तुम्ही फक्त घाबरवायचं काम करता. पिहू, पूल खोल आहे. तो तिच्याकडे पाऊल टाकतच बोलतो. तीही पळतच पुढे जाते. ओके, माझ्या हातात आली ना, मग बघ मी सोडणार नाही. तो रोमॅन्टिक अंदाजमध्ये तिच्या डोळ्यात नजर रोखून बघत बोलला. ती लाजून खाली बघते. तो तिचं लक्ष नाही म्हणून पळणारच की ती दुसऱ्या साईडला गेली. तोने गोल फिरवत होती. शिट. तो दातावर दात घासतच बोलतो. पिहू जोरजोरात हसते. मिस्टर देशमुख, अशीच हातात येणार नाही मी. ती जीभ दाखवतच गोल गोल चालत होती. पिहू, कम ना बाबा. तो तिला लाडीगोडी लावतच बोलवत होता. तुम्हाला काय बोललं होतं मी? मोबाईल बंद करा. एक तरी ऐकता का? परत नाही करणार. तुझं ऐकेल मी. ओके. तो ब्लेझर काढतच बोलतो. हे तुम्ही काय करता? ती त्याच्याकडे बघत होती. त्याने ब्लेझर काढला आणि चेअरवर ठेवून स्लीव मागे फोल्ड करत पळतच तिच्याकडे जाऊ लागला. पिहू घाबरून पळतच होती की त्याने तिच्या कमरेला घट पकडून स्वतःकडे ओढलं. ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती. अहो, आता कुठे पळणार? तो तिचे हात मागे फोल्ड करून डोळ्यात बघत बोलू लागला. ती त्याच्या डोळ्यात हरवत, ते मी सॉरी. विराटने तिचे केस कानामागे घेत गळ्यावर नजर टाकली. त्याची नजर गळ्यावर पडतात पिहूच्या अंगावर गोड शहारा येत होता. तिची चलबिचल होऊ लागली. ती थोडे मागे सरकली. त्याने अजून जवळ खेचले. पिहूच्या अंगाला सरकन काटा आला. त्याने अलगद बोट गालावरून कानावरून फिरवत गळ्याभोवती फिरवली. श्वासांची गतीही वाढली होती. तिचं डोकं पूर्ण सुन्न झालं होतं. अहो, ती थरथरतच बोलू लागली. ती बोलतच होती की त्याने तिचे केस मागेच घेऊन शोल्डरवर ओठ ठेवले. ती पुढे काहीच बोलली नाही. तिने अलगद डोळे घट्ट मिटून घेतले. विराटने शोल्डरवर ओठ फिरवले. तिच्या नसानसामध्ये रोमांच भरून वाहू लागला. काय बोललं होतं मी? हातात सापडली तर सोडणार नाही. तो हळूच ओठ फिरवत बोलू लागला. तिचं मन स्थिर नव्हते. त्याचा स्पर्श तिला काही सुधारू देत नव्हता. तिचे हातही त्याने एका हाताने फोल्ड केले होते. ती सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, पण काहीच त्याचा फायदा नव्हता. विराटने एका हाताने तिची मान वर करत गळ्याच्या खाली किस करू लागला. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न सोडून दिला. त्यानेही तिचे हात सोडून त्याचे ओठ कधी शोल्डरवरून तर कधी गळ्यावरून फिरू लागले. विराट तिच्या गंधात वाहत चालला होता. पिहूने त्याच्या पाठीवर घट पकड करत जवळ आली. त्याचे ओठ खूप वेळ तिच्या गळ्यावर थांबले होते. अहो, ती किंचित विव्हळत होती.
विराटने तिचा चेहरा दोन्ही हाताने धरत तिच्या नाजूक ओठांवर ओठ ठेवले. कितीतरी क्षण विराटने सोडलेच नाही. तिनेच जोर देत हाताने 2-3 वेळा ढकलल्यावर तेव्हा कुठे तो भानावर येत बाजूला झाला. तिने त्याला मागून मिठी मारली. त्याने गालात हसत तिला पुढे घेत जवळ घेतले. ती घाबरली होती हे कळताच त्याने तिला उचलून घेतलं. वेडाबाई, चला घरी, 12 वाजून गेलेत. त्यांनी तिला काउचवर उभे करत तिच्याकडे बघितलं. मला नाही जायचं आहे. ती गळ्यात हात गुंफून जवळ गेली. मग घाबरली का? तो तिच्या गुडघ्यांना विळखा घालून उचलून घेतो. ती त्याच्याकडे एकटक बघत होती. त्यांनी भुया वर करतच विचारले. ती मानेनेच नाही म्हणते. मी घाबरलो बस. तो हसतच बोलतो. पिहू लाजून हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. आता उतर, खूप लेट झाला आहे. त्याने तिला खाली उतरवले. अहो थांबू ना, ती काउचवर बसतच बोलली. पिहू, गारवा किती आहे. चल घरी, आता 2 दिवसांनी फंक्शन चालू होतील. परत आराम करायला वेळ मिळणार नाही. त्याने त्याचा ब्लेझर तिचा क्लच उचलला. ती चेहरा पाडतच उठली. धर, तो तिच्याकडे क्लच देत बोलला. नको मला, ती गाल फुगूनच पुढे चालत बोलली. आज फक्त रुसायचं चालू आहे. किती नखरे करतेस आज. तो तिच्या मागे चालत हसतच बोलू लागला. ती ओठ दाबतच हसू लागली. दोघेही लिफ्टमधून खाली येत होते. पिहू लगेच त्याच्या मिठीत शिरली. त्याने एक हात कमरेवर ठेवत जवळ घेतले. त्याने तिच्याकडे बघितलं तर सगळ्यांवर लव बाईट दिसत होते. त्याने लिफ्ट थांबवली. काय झालं. पिहू ब्लँक होत त्याला विचारू लागली. त्याने ब्लेझर तिला घालून दिला. मला थंडी वाजत नाही आहे. हो माहीत आहे, पण असू देत. तिच्या लक्षात आले नाही म्हणून विराट हसतच बोलला. दोघे बाहेर आले. पिहू प्रांजलला फोन करतच पुढे गेली. मॅनेजर हसत जवळ येत गुड नाईट बोलत होता तर त्याची नजर विराटच्या हाताकडे गेली. विराटला कळताच त्याने क्लच मागे लपवत दुसरा हात मिळवून वरवर हसतच गुड नाईट बोलून पुढे गेला. दोघेही गाडीत बसले. धरा मॅडम आता तरी. स्टाफ काय म्हणत असेल. बायकोच्या मागे पर्स घेऊन फिरतो हॉटेलचा मालक. पिहू हसून त्याच्याकडून घेते. काही काय तुमचं. हो, सगळे तसंच बघत होते माझ्याकडे. पिहू गाडीतच डोळे झाकू लागली. औषधांची गुंगी चढतच होती. पिहू घरी जाऊन झोप. तो तिचा हात धरत तिला जागं ठेवतच बोलू लागला. तरी ती झोपलीच. घर आल्यावर त्याने प्रांजलला फोन केला. प्रांजल झोपेतून उठूनच खाली येऊन दार उघडते. विराटने तिला अलगद उचलून घेतलं. झोपली. प्रांजल हळूच बोलली. जिजू गुड नाईट. प्रांजल दार लावून निघून पण गेली. त्याने तिला रूममध्ये बेडवर झोपवलं आणि हळूच ब्लेझर सँडल्स काढले. त्याने मॉमला कॉल केला. हां बोल विराट. 1 वाजून गेला, अजून आला नाही. हो, ते आता पिहूच्या घरी आलोय. तिकडे यायचं बोललं की 1 तास लागेल. ठीक आहे, सकाळी ये लवकर. गुड नाईट. ओके, गुड नाईट. त्याचं लक्ष एसीकडे गेलं. त्याने पिहूवर नजर टाकत हसतच एसी ऑन केला. तो फ्रेश होऊन पिहूला ब्लँकेट नीट ओढून तिला जवळ घेतलं. पिहूही त्याला बिलगून झोपली. विराट आणि पिहूची लव्ह स्टोरी आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.